लेक्चरला आपण प्रोटीन सिंथेसिस बघितलं आणि त्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन इज प्रेझेंट इन द जीन इज ट्रान्सलेटेड इन टू द प्रोटीन. म्हणजे सगळ्यात शेवटची स्टेप आपल्याला जीन एक्सप्रेशन मधली असलेली बघायला मिळते म्हणजे प्रोटीन. ठीक आहे, जर एकदम शॉर्ट मध्ये जीन एक्सप्रेशन आणि कम्प्लीट ओव्हरव्ह्यू जर बघायचा झाला तर आपण कसा बघणार, मग आपल्याला कसं लक्षात येणार, पहिलं ते बघूया आणि त्याच्यानंतर आपण जीन रेग्युलेशन काय असतं ते आपण डिटेलमध्ये बघूया. जर आपल्याला लक्षात आलं आतापर्यंत जी आपण चॅप्टर बघितली त्या चॅप्टर मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, सुरुवातीला बघितली होती, दॅट इज अ डीएनए, डबल स्ट्रँडेड डीएनए. बरोबर. आता डीएनए मधून काय केलं, डीएनएचं काय झालं, एमआरएनए झाला. मी आता पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप लिहितोय. एमआरएनएच्या ऐवजी काय झाला, आरएनए झाला. त्यालाच आपण काय म्हटलं, एचएनआरएनए. बरोबर, एचएनआरएनए. एचएनआरएनए heterogeneous nuclear RNA, which is not actually mRNA, but it has to mature into the mRNA. mRNA मध्ये तो काय झाला पाहिजे, मॅच्युअर झाला पाहिजे, असा एचएनआरएनए. एचएनआरएनएचं काय होतं बघा, एचएनआरएनएचं काय होतं, मॅच्युरेशन होतं. तर आपण पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस असं म्हणतो. आणि मग काय तयार होतो, mRNA तयार. बरोबर, एमआरएनए. आता एमआरएनएचं काय होतं, एमआरएनए हा इथपर्यंतची जी प्रोसेस सगळी आहे ती कुठं होत असते, न्यूक्लियसच्या आतमध्ये होत असते. हा काय आहे, न्यूक्लियस आहे. बरोबर, न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोसेस होत असते. आणि देन दिस एमआरएनए कम्स आउट. हा एमआरएनए काय होतो, बाहेर येतो. बरोबर. आणि दिस एमआरएनए विल बी कन्वर्टेड इनटू द प्रोटीन mRNA and then it will be converted into the protein XYZ protein. Okay, formation of polypeptide from the mRNA is nothing but the gene expression, but it is not the only process involved in the gene expression. There are large many processes. First process, that is a transcription. बघा कुठली प्रोसेस आहे, ट्रान्सक्रिप्शन. एक म्हणजे काय, एचएनआरएनए तयार होणं. दुसरी प्रोसेस काय त्याच्यामध्ये बघा, दुसरी प्रोसेस काय, एचएनआरएनएचं कन्व्हर्जन कशात होणे, एमआरएनए मध्ये. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस. पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस. बरोबर, पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंज त्याच्यामध्ये झालेला प्रोसेस शिकलोय आपण. ही आठवत का, ह्या पहिली जर प्रोसेस शिकलो ट्रान्सक्रिप्शनची, त्याच्यानंतर पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस शिकलो. ठीक आहे, आणि ते चेंजेस कशा कशासाठी लागतात हे पण शिकलो. आणि त्याच्यानंतर आपण शेवटची प्रोसेस मागच्या लेक्चरला बघितली आणि दॅट इज अ ट्रान्सलेशन. बरोबर, ट्रान्सलेशन. ओके. आणि देन सो फॉर्म प्रोटीन. आपल्याला जे प्रोटीन तयार झालेलं बघायला मिळालं, त्या प्रोटीन तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, जीन एक्सप्रेशन असं म्हणतो. इट इज जस्ट अ फॉर्मेशन ऑफ अ पॉलीपेप्टाइड. Formation of polypeptide based on the information present in the DNA. DNA मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या आधारावरती काय तयार होणं, प्रोटीन होणं. ह्या सगळ्या प्रोसेस इन्व्हॉल्व करून प्रोटीन तयार होणं, त्या पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं, जीन एक्सप्रेशन असं म्हणायचं. लक्षात ठेवा. ठीक आहे. जीन हा पुन्हा एकदा मी आता वेगळ्या पद्धतीने सांगतो. जीनची डेफिनेशन कशी होते बघा. पहिले, इट इज अ सिक्वेन्स or segment of a DNA which codes for a protein. एका प्रोटीन साठी कोड करणारा जो डीएनए चा सिक्वेन्स असतो त्याला आपण काय म्हणतो, जीन असं म्हणतो. डीएनए चा सेगमेंट जे XYZ सेगमेंट आहे, एवढाच सेगमेंट आहे, हा काय करतो, ह्या प्रोटीन साठी कोड करतो. दुसरं, इट इज अ सेगमेंट ऑफ अ डीएनए. जीन इज द सेगमेंट ऑफ अ डीएनए which is responsible for formation of any kind of a product. आता दुसरे प्रोडक्ट काय तयार होतात, एक एमआरएनए तयार होतो, दुसरा आरआरएनए तयार होतो आणि तिसरा टीआरएनए तयार होतो. पण आरआरएनए आणि टीआरएनए ह्या दोघांपासून प्रोटीन तयार होतं का, नाहीये. म्हणून फक्त जर जीनची डेफिनेशन कधीही लक्षात ठेवायची झाली तर फक्त प्रोटीन तयार करणारा हा जीन नसतो, तर एमआरएनए आरआरएनए तयार करणारा पण असतो आणि टीआरएनए तयार करणारा पण जीनच असतो. लक्षात ठेवायचं. पण त्यांचं प्रमाण कमी असतं, एवढं लक्षात ठेवायचं.
आता प्रोटीन तयार करणारे जीन मात्र भरपूर असतात. ठीक आहे. तर ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला जीन एक्सप्रेशन झालं. पण आपल्याला काय करायचंय, जर समजा इफ, बघा पॉसिबिलिटीज किती आहे. जर समजा कंटिन्युअसली माझ्या बॉडीमध्ये जर प्रोटीन तयार व्हायला लागलं, कंटिन्युअस म्हणजे कंटिन्युअस, तर काय होईल, व्हॉट विल हॅपन इफ जीन इज एक्सप्रेस्ड कंटिन्युअसली, व्हॉट विल हॅपन, देयर विल बी वेस्टेज ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं वेस्टेज होईल. बरोबर. कारण आपल्याकडे किती जीन्स आहेत, भरपूर आहेत. 30,000 जीन्स आहेत प्रोटीन तयार करणारे. किती, 30,000 जीन्स आर देअर फॉर द फॉर्मेशन ऑफ अ प्रोटीन. If these all 30,000 genes are continuously expressed, then what will happen? There can be the wastage. For example, जर समजा माझ्या बॉडीमध्ये अमायलेज तयार करणारे जीन आहे सगळ्यांच्या बॉडीमध्ये, लाळ तयार करणारे जीन आहे. लाळ कधी तयार होते, एक ठराविक काळामध्ये होते. पण तो कंटिन्युअस सुरू असते का, नसते. कंटिन्युअस जर सुरू असलं तर डायरेक्ट वाहत बसली असते सारखी. आणि काय झालं असतं, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. जरा अगली दिसेल तो भाग वेगळा. पण इफ इट इज देअर, सो देन देअर कॅन बी द वेस्टेज ऑफ अ प्रोटीनचं वेस्टेज झालं असतं. बरोबर. कुठल्याही असू द्या, आपल्याकडं साध्या गोष्टीचा विषय जर आपण बघितला, अजून दुसरं एक एक्झाम्पल, कोंबडीचं एक्झाम्पल घ्या. कोंबडीच्या बॉडीमध्ये एग तयार करण्यासाठी, एग प्रोटीन तयार करण्यासाठीचे जीन्स असतात. बरोबर. कंटिन्युअसली जर एग तयार करत राहिली तर काय होईल, देयर कॅन बी द वेस्टेज ऑफ एग. सो दॅट हेन लेज एग फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. आता दुसरी गोष्ट, काम तयार करण्यासाठी वेगवेगळे प्रोटीन लागतात. काम तयार करण्यासाठीचे जीन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. ते आता जर काम तयार करणारे जीन जर एक्सप्रेस झाले तर काय होईल, इथे एक काम, इकडे एक काम. बरोबर ना. सो आता काम तयार करणाऱ्या जीनची गरज आहे का, नाही. देन हाऊ डज इट हॅपन दॅट ऍट द टाइम ऑफ अ फॉर्मेशन ऑफ अ इयर, ऑल दोज जीन्स रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ अ इयर were expressed, and right now they are not expressed, or they are not being expressed right now. So how does it happen? And that kind of a control is nothing but the regulation. चला, डोळा तयार करणारा जीन आहे. डोळा तयार, इथंच एवढ्याच सेलमध्ये डोळा तयार करणारा जीन एक्सप्रेस झाला. लक्षात ठेवा, शास्त्रज्ञांनी काही एक्सपेरिमेंट केलेले आहे. ड्रॉसोफिला, आपलं चिलट वगैरे असतो माहिती आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डोळ्याच्या समोर येतात बघा कधी कधी. तर ते जे छोटी माशी असते, फ्लाय असते, ड्रॉसोफिला असं म्हणतो त्याला आपण. फ्रूट फ्लाय असं म्हणतो. सडक्या फळांच्या याच्यावरती ती असते म्हणून त्याला फ्रूट फ्लाय असं म्हणायचं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट केला. डोळे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तर एक्सप्रेस झाले, पण तो जीन दुसऱ्या बाजूला कुठेही एक्सप्रेस म्हणजे इंड्यूस केला, त्याला रेग्युलेट केलं आर्टिफिशियली. तर इकडेच होता, तिच्या पाठीवरती, पायावरती डोळ्याचे डोळे. आता ते डोळे काम करतात की नाही तो दुसरा भाग, पण डोळे तयार झाले. का झाले, तर आपण आर्टिफिशियली त्यांना कंट्रोल केलं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, माझ्या हाताला 5च बोट आहेत. काही लोकांच्या बघितलं असेल, मी कॉमेंट करत नाही, पण काही लोकांना 6 बोट बघितली असतील. फेमस हिरो आहे, त्याच्या सुद्धा बोटाला आहेत, हाताला 6 बोटे आहेत. ठीक आहे. हे कसं झालं, हाऊ डज इट हॅपन, बिकॉज आवर जीन्स आर परफेक्टली कंट्रोल्ड अँड दे आर नॉट. आपले जीन परफेक्ट कंट्रोल केलेले आहे. लक्षात ठेवायचं, आपल्या जीन मध्ये काय परफेक्ट कंट्रोल आहे. म्हणजे 5 म्हणजे 5च बोट तयार करायचे हे आपल्या जीनला माहित आहे. आणि आपला जीन तिथे एक्सप्रेस व्हायचा थांबला. पण त्याचा जीन काय झाला, असं द्या अजून तयार करूयात, काय होतं त्याला, म्हणून त्याला एक्सप्रेशन जरा एक्सटेंड करून ठेवलं. आणि मग अशा प्रकारचे प्रॉब्लेम झाले. कधी कधी ऐकलं असेल तुम्ही, आपल्याला विशेष वाटत, कधी कधी विश्वास बसत नाही या गोष्टीवरती, आणि विशेष पण वाटत नाही की एका माणसाला 2 चेहरे असतात. हाऊ डज इट हॅपन, बिकॉज ऑफ द अनकंट्रोल्ड जीन रेग्युलेशन. That gene expression is not controlled properly, and because of that it happens. Okay, so this gene expression is very important for the normal functioning of the any kind of a cell. Cell बद्दल बोलतोय.
सगळ्या कुठल्याही प्रकारच्या सेलचं नॉर्मल फंक्शनिंग जर व्हायचं असेल तर जीन एक्सप्रेशन फार महत्वाचं आहे. आता दुसरं काय काय, आपल्या बॉडीचा शेप परफेक्ट असला पाहिजे, याच्यासाठी जीन एक्सप्रेशन महत्वाचं आहे. बघा कधी कधी आपल्याला इन प्रोपोर्शनेट पर्सन बघायला मिळतात, दॅट इज अ डिफेक्ट. त्यांच्या बॉडीमध्ये डिफेक्ट असतात. कधी कधी त्यांचा ब्रेन चांगला डेव्हलप होत नाही, होतं असं कधी कधी. वाय डज इट हॅपन? बिकॉज ऑफ द जीन कंट्रोल. मग आपण म्हणतो त्या माणसानं असं केलं होतं म्हणून तसं झालं, तसं नसतं. त्याला एन्व्हायरमेंटल कंडिशन असतात, दॅट इज अनदर फॅक्टर. बट द इम्पॉर्टंट आस्पेक्ट इज अ जीन रेग्युलेशन इज नॉट परफेक्टली कंट्रोल. ओके, सो सेकंड क्वेश्चन कम्स, हाऊ डज इट हॅपन अँड व्हेन डज इट हॅपन? बरोबर, एखादं प्रोटीन तयार करायचं आहे म्हणजे जीन एक्सप्रेस करायचं आहे, हे कसं होतं आणि कधी होतं. बरोबर, आता बघूया. दिस जीन एक्सप्रेशन कॅन बी वर्कड ॲट 4 to 5 डिफरंट स्टेजेस. किती स्टेजला होतं हे जीन एक्सप्रेशन बघूया. बघा 3 ते 4 ठिकाणी आपल्याला हे जीन एक्सप्रेशन झालेलं बघायला मिळतं, स्टेप बाय स्टेप. म्हणूनच मी ही प्रोसेस पूर्ण लिहून घेतली. पहिलं, फर्स्ट, जीन एक्सप्रेशन occurs or expression of a gene is controlled at transcriptional level. कधी? ट्रान्सक्रिप्शनल लेवल. बघा त्याला आपण ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशन असं म्हणायचं. काय म्हणायचं? ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशन. हाऊ डज इट हॅपन? बिफोर द फॉर्मेशन ऑफ HNRNA, this formation of HNRNA itself is controlled. म्हणजे काय? आरएनए तयार करायची प्रोसेसच कंट्रोल केली जाते. किती तयार करायचा? 4 लागणार आरएनए, फक्त 4च द्यायचे. बरोबर, जास्त करायचे नाही. आता आपल्याला एक प्रोसेस फार इंटरेस्टिंग आहे, आपल्या घरामध्ये होते. आपण जेवण करतो, तयार करतो, ती प्रोसेस म्हणजे प्रोटीन तयार करतो. त्याच्यासाठी काय लागतं आपल्याला? बघा, पहिला रॉ मटेरियल आणायला लागतं. बरोबर, मग आपण काय करतो? एखादं रॉ मटेरियल जास्त जर लागत नसेल तर काय होणार? आपण आणणारच नाही. म्हणजे ह्याच लेवलला ते आपण काय करणार? कंट्रोल करणार, थांबवणार. म्हणजे काय, लागत नाही ना मला, मी आणणारच नाही. ठीक आहे. दुसरं, आणून ठेवणार. कुठे ठेवणार? एखाद्या मोठ्या डब्यामध्ये. हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या बाहेरच काढणार नाही, ते जपून ठेवणार. बरोबर, जास्त काढणार नाही, पाहिजे तेवढंच काढणार. म्हणून एमआरएनए तयार झाला तरी तो बाहेर टाकला जातो. बरोबर, एमआरएनए जरी तयार केला तरी बाहेर टाकला जातो. आता दुसरं, काही रॉ मटेरियल असतं, ते रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन युजेबल मटेरियल मध्ये केलं जात नाही. ठीक आहे. उदाहरणार्थ, अक्रोड खाल्लाय किती तुम्ही? अक्रोड खाताना काय करायला लागतं? फोडून खावा लागतो. बरोबर, ठीक आहे. नाहीतर आता रेडीमेड मिळतात तर ते खराब होतात. ठीक आहे. तर मग काय, हा अक्रोड आहे आणि हा फोडून काढलेला अक्रोड आहे. म्हणजे पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस मध्ये सुद्धा आपल्याला थोडासा बदल करावा, तो सुद्धा होतो. अशा पद्धतीने आपल्याला हे जीन एक्सप्रेशन कंट्रोल करता येईल. म्हणून पहिली स्टेप काय, किंवा पहिल्या स्टेज मध्ये कुठं कंट्रोल केला जातो जीन एक्सप्रेशन? कुठं कंट्रोल केलं जातं? ऍट अ ट्रान्सक्रिप्शनल लेवल. ट्रान्सक्रिप्शनल लेवल, द फॉर्मेशन ऑफ HNRNA itself is controlled. So amount of mRNA formed is decided by our body. आपल्या बॉडीमध्ये एमआरएनए किती तयार करायचं हे डिसाइड केलं जातं. लक्षात ठेवा. आता असे सुद्धा एक्सपेरिमेंट केलेले आपल्याला बघायला मिळतात की ते जर अशा प्रकारचे एमआरएनए जर त्या सेलमध्ये टाकले तर ते जीन एक्सप्रेशन होते. म्हणजे स्वतः सेल काय करते? अशा प्रकारचे एमआरएनए तयार करत नाही. म्हणजे तुम्हाला एक इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट माहित आहे तुम्हाला, बर्थ ऑफ अ डॉली. कोण मैत्रीण वगैरे असेल तर नाही. ठीक आहे. डॉली, मेंढी. बरोबर, तिचा बर्थ कसा झाला? इनविट्रो फर्टिलायझेशन असं म्हणतो, टेस्ट ट्यूब बेबी सारखा बर्थ झाला असं म्हणतो. तो कसा झाला नेमका? तर काय केलं, तिच्या आईच्या बॉडीच्या सेल्स घेतल्या. काय केल्या? आईच्या बॉडीच्या सेल्स घेतल्या. बरोबर, आणि त्याच्यामध्ये काय केलं? सायटोप्लाझम तोच होता, सगळं तोच होतं, पण एक दुसऱ्या याचं घेतलं आणि न्यूक्लियस काढला. कुणाचा? सोमॅटिक सेलच्या, बॉडीच्या सेलचा न्यूक्लियस काढला आणि एकच्या सेलमध्ये टाकला आणि अगोदरच्या एक सेलचा न्यूक्लियस बाजूला काढला. तर काय झालं?
त्याचं एम्ब्रिओ तयार. का तयार झाला? कारण ऑलरेडी एग मध्ये काय असतं, ऑल डिफरंट काइंड्स ऑफ द एमआरएनएज आर सिंथेसाइज्ड विच आर रिक्वायर्ड फॉर द डेव्हलपमेंट इनटू द एम्ब्रिओ. एम्ब्रिओ तयार होण्यासाठी लागणारे सगळे जे एमआरएनए असतात ते ऑलरेडी तयार करून घेतलेले असतात. आपल्या बॉडीच्या सेलमध्ये ते तयार नसतात किंवा ते तयार केले जात नाही. बरोबर. ह्या सेल पासून दुसरा जीव का तयार होऊ शकत नाही सध्या? कारण ते एमआरएनए तिथं तयार नाहीये, एवढाच फक्त फरक आहे. पण एग पासून नवीन जीव तयार होऊ शकतो का? तर त्याच्यामध्ये तशा प्रकारचे एमआरएनए तयार आहे, रेडी आहे. ठीक आहे. म्हणून मग काय, ट्रान्सक्रिप्शन त्यांचं ऑलरेडी ओव्हर असतं, पण तिथं ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल असतो. म्हणून आपल्या सेलच्या अनेक सेल तयार होऊ शकत नाही. व्हॉट हॅपन्स इन द कॅन्सर? कॅन्सरमध्ये सुद्धा काय होतं की अशा प्रकारचं ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल आहे ते लूज होतं आणि म्हणून ट्रान्सक्रिप्शन सुरू राहतं. ठीक आहे. म्हणून ट्रान्सक्रिप्शनल लेवलला एमआरएनए तयार करायच्या, एमआरएनए तयार करायचं. एमआरएनए नाही तयार झालं तर प्रोटीन तयार होईल का? नाही. देयर विल नॉट बी एक्सप्रेशन ऑफ अ जीन. क्लिअर? सो द फर्स्ट स्टेप इज at a transcriptional level gene expression is controlled. ठीक आहे. सेकंड, दुसरी प्रोसेस. इथं मी पहिली, इथं दुसरी. दुसऱ्या प्रोसेस मध्ये काय, पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस. पोस्ट ट्रान्सक्रिप्शन, पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल लेवल असं. दुसरं जीन रेग्युलेशन कुठं होतं? पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल लेवल. काय होतं, देर आर लार्ज अमाउंट ऑफ नीड, लार्ज अमाउंट ऑफ प्रोटीन नीड फॉर अ स्पेसिफिक टाइप ऑफ प्रोटीन. काही प्रोटीन काय लागतात आपल्याला, जास्त प्रमाणात लागतात. बरोबर, जास्त प्रमाणात लागतात. फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन आपल्याला जास्त प्रमाणात लागते की नाही? लागतं. सेलमध्ये आरबीसी मध्ये पूर्ण सगळं हिमोग्लोबिन भरलेलं असतं, तर ते जास्त प्रमाणात लागेल. मग अशा वेळेस पण अति करून ही जमेल का? नाही जमणार. ठराविक असं प्रोटीन आपल्याला तिथं गरजेचं आहे. मग हिमोग्लोबिन जर कधी कमी जास्त झालं तर मग आपल्याला प्रॉब्लेम होतो. मग आपली बॉडी काय करते, त्यांचे एमआरएनए तयार करून ठेवते, पण त्यांचं पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल प्रोसेसिंग करत नाही. काय करत नाही? पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल प्रोसेसिंग करत नाही. पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल प्रोसेसिंग जर नाही झालं तर दिस एमआरएनए can't come out of the nucleus and therefore there will not be a protein synthesis. तो एमआरएनए बाहेर येणार नाही. बाहेर येणार नाही म्हणजेच त्याचं प्रोटीन तयार होणार. बरोबर. म्हणून एमआरएनए जर अनप्रोसेस्ड असेल, इमॅच्युअर असेल, तर त्याचं ट्रान्सलेशन होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेसच्या लेवलला सुद्धा जीन एक्सप्रेशन आपण कंट्रोल केलेलं बघायला मिळतं. आता युकॅरियोटिक मध्ये तिसरी प्रोसेस असते. तिसरी प्रोसेस फक्त युकॅरियोटिक मध्ये असते, प्रोकॅरियोटिक मध्ये नाही. कारण ही न्यूक्लियस लेवलची आहे किंवा न्यूक्लियस वरती डिपेंडेंट आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ एमआरएनए. ठीक आहे. एमआरएनए ट्रान्सपोर्ट लेवल, ट्रान्सपोर्ट ऑफ एमआरएनए, ट्रान्सपोर्ट ऑफ एमआरएनए. दॅट ट्रान्सपोर्ट ऑफ एमआरएनए इज कंट्रोल. एमआरएनए बाहेर येऊ दिले जात नाही. ते कुठे स्टोअर केले जातात? न्यूक्लियस मध्येच स्टोअर केले जातात. ठीक आहे. आणि ज्या ज्या वेळेस आवश्यकता आहे त्या त्या वेळेस तेवढेच एमआरएनए फक्त बाहेर टाकले जातात. काय म्हटलं मी बघा, एमआरएनए काय केले जातात? तयार केले जातात. त्यांचा पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंज पण करून ठेवला जातो आणि ते न्यूक्लियस मध्ये स्टोअर करून ठेवले जातात. आणि ज्या ज्या वेळेस गरज आहे एखादा प्रोटीन तयार करण्याची त्या त्या वेळेस फक्त बाहेर टाकले जातात. न्यूक्लियर पोर, एक छोटंसं गेट असतं न्यूक्लियसला, त्या न्यूक्लियस पोर मधून ट्रान्सपोर्ट केलं जातं आणि त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियर ट्रान्सपोर्ट असं म्हणतो किंवा सिम्पली ट्रान्सपोर्ट असं जर म्हटलं तरी चालेल. ट्रान्सपोर्ट लेवलला हे कंट्रोल झालेलं बघायला. म्हणजेच युकॅरियोटिक सेलमध्ये जर एखादं प्रोटीन तयार करायचं असेल, रेडी करायचं असेल, तर जास्तीत जास्त एमआरएनए तयार करून ठेवले जातात आणि ज्या वेळेस प्रोटीनची गरज आहे तेव्हाच एमआरएनए बाहेर टाकले जातात. एमआरएनए बाहेर आला की प्रोटीन तयार होतं. ठीक आहे. एमआरएनए पासून प्रोटीन तयार होतं. कधी? वेन इट इज इन द सायटोप्लाझम, सायटोप्लाझम मध्ये. आणि जर न्यूक्लियस मध्ये असेल तर होतं का? तर होत नाही. न्यूक्लियस मध्ये होतं. तर अशा पद्धतीनं ट्रान्सपोर्ट लेवलला सुद्धा जीन एक्सप्रेशन कंट्रोल केलेलं बघायला मिळतं. आणि सगळ्यात शेवटची स्टेप विच इज अ अल्टिमेट, रेअर केस मध्ये अशा गोष्टी होतात आणि त्याला आपण ट्रान्सलेशनल लेवल असं म्हणतो. काय म्हणतो? ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनच्या लेवलला आपल्याला जीन एक्सप्रेशन केलेलं बघायला मिळतं.
ठीक आहे. विच इज अ मोस्ट कॉमन जीन एक्सप्रेशन लेवल, असा एक आपल्याला प्रश्न पडेल की सगळ्यात जास्त कुठल्या लेवलला जीन एक्सप्रेशन कंट्रोल होतं, रेग्युलेट होतं. विच इज अ मोस्ट कॉमन लेवल ऑफ अ रेग्युलेशन ऑफ अ जीन अँड दॅट इज अ ट्रान्सक्रिप्शन लेवल. कारण बघा, डीएनएचा एमआरएनए तयार करायला एनर्जी लागते की नाही? एनर्जी लागते. जर प्रोटीन तयार करून जर थांबायचं असेल तर आपल्याला ट्रान्सक्रिप्शनच का करायचंय? करायला पाहिजे, कारण एनर्जी वेस्ट होणार आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. म्हणून एनर्जी लूज होऊ नये किंवा वेस्ट जाऊ नये म्हणून ट्रान्सक्रिप्शनच आपल्याला कंट्रोल केलेलं बघायला मिळतं. आणि बाकीचे रेअर मेकॅनिझम आहे, बाकीच्या गोष्टी कमी झालेल्या बघायला मिळतात, ठराविक अशा प्रोटीन. पण जास्तीत जास्त प्रोटीनच्या बाबतीत आपल्याला ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल असलेलं बघायला मिळतं किंवा त्याच लेवलला आपल्याला सगळ्या प्रकारचं रेग्युलेशन झालेलं बघायला मिळतं. कधी कधी आपल्याला प्रोटीनमध्ये, काही प्रोटीनमध्ये अजून एक किंवा युकॅरियोटिक सेलमध्ये स्पेशली अजून एक प्रोसेस असलेली बघायला मिळते, पोस्ट ट्रान्सलेशनल कंट्रोल सुद्धा असलेलं बघायला मिळतं. जीन एक्सप्रेशन पोस्ट ट्रान्सलेशनल कंट्रोल. ट्रान्सलेशन झाल्यानंतर जे काही प्रोटीन असतात ते काय रेडी प्रोटीन नसतात, रेडी टू यूज प्रोटीन नसतात. ठीक आहे. जर आपण एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, इन्सुलिनचं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर इन्सुलिनचं प्रोटीन बघा असं XYZ प्रोटीन असतं. ठीक आहे. आणि त्याच्यात 3 पार्ट असतात, ए पार्ट आहे, बी पार्ट आहे आणि सी पार्ट आहे. बरोबर, असे 3 पार्ट असतात. उलट लिहितो मी, ए आणि बी एकमेकांपासून लांब असतात, मध्ये जो असतो तो सी असतो. ए सी बी असे पार्ट असतात. आणि हा मधला पार्ट काहीच उपयोगाचा नसतो, त्याचा काहीही उपयोग नसतो. मग काय केलं जातं? पोस्ट ट्रान्सलेशनल चेंज, म्हणजे प्रोटीन तयार झाल्यानंतर काय केलं जातं? हा बाजूला काढून टाकला जातो आणि हे दोन एकमेकांना अटॅच केलेले बघायला मिळतात. कोण? बी आणि ए एकमेकांना अटॅच होतात. आणि दिस इज अ ऍक्टिव्ह प्रोटीन. नाव इट इज अ ऍक्टिव्ह प्रोटीन. आणि हे ऍक्टिव्ह कसं केलं जातं? पोस्ट ट्रान्सलेशनल चेंज केला जातो. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं? काही ठराविक रिजन जो असतो त्या प्रोटीनचा कट केला जातो आणि जो महत्वाचा रिजन आहे तेवढाच अटॅच केलेला आपल्याला बघायला मिळतो. इन्सुलिनच्या बाबतीत असं घडतं. तर अजून एक लेवल आपल्याला युकॅरियोटिक सेलच्या मध्ये सांगता येईल. युकॅरियोटिक सेलच्या मध्ये आपल्याला तिसरी आणि अजून एक आपण त्याला नाव देऊया, आपल्या पुस्तकामध्ये दिलेली नाहीये, पोस्ट ट्रान्सलेशनल. पोस्ट ट्रान्सलेशन लेवल अशा वेगवेगळ्या रेअर केस आहेत. ह्या केस रेअर आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. आणि मोस्ट कॉमन जर म्हटलं तर ट्रान्सक्रिप्शनल लेवल ऑफ अ जीन एक्सप्रेशन असलेलं बघायला मिळतं. बघूयात आपण. लक्षात आलं? हाऊ डज इट हॅपन अँड व्हॉट आर द डिफरंट लेवल्स ऑफ अ जीन एक्सप्रेशन कंट्रोल or regulation of a gene. It occurs at a transcriptional level, it occurs at a post-transcriptional level, it occurs at the transport of a mRNA from nucleus to cytoplasm. न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम कडे जर mRNA ट्रान्सपोर्ट केला त्या लेवलला सुद्धा आपल्याला याचं कंट्रोल असलेलं बघायला मिळतं. आणि प्रोटीन सिंथेसिस ट्रान्सलेशन लेवलला सुद्धा असलेलं बघायला मिळतं. आणि ट्रान्सलेशन नंतर जे पोस्ट ट्रान्सलेशनल मॉडिफिकेशन आहेत प्रोटीन मध्ये त्या लेवलला सुद्धा हे झालेलं बघायला मिळतं. अशा वेगवेगळ्या लेवलला जीन एक्सप्रेस केला जातो. आणि या प्रोसेस मध्ये कुठेही थोडासा जरी प्रॉब्लेम शिल्लक राहिला तरी ते प्रोटीन तयार होत नाही. आणि जरी तयार झालं प्रोटीन तर ते डिफेक्टिव्ह होतं. आणि डिफेक्टिव्ह प्रोटीन इमिडिएटली डिस्ट्रॉय केलं जातं. लक्षात ठेवायचं, जे प्रोटीन डिफेक्टिव्ह असतं ते काय केलं जातं? इमिडिएटली डिस्ट्रॉय केलं जातं. त्याचा उपयोग नाहीये बॉडीला. आणि म्हणून कंटिन्युअसली प्रोटीन सिंथेसिस जेवढं होतं तेवढंच काय होत असतं? प्रोटीन डिग्रेडेशन सुद्धा आपल्या बॉडीमध्ये झालेलं बघायला मिळतं. कंटिन्युअसली होत असतं, कंटिन्युअसली सतत सुरू असते हे प्रोसेस. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे पोस्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारचं जीन रेग्युलेशन आपल्याला असलेलं बघायला मिळतं. बघूयात आपण त्याच्यातला हे आपण वेगवेगळ्या लेवल्स बघितल्या. पण हाऊ दिस जीन्स आर रेग्युलेटेड ऍक्च्युअली आपण बघितलं. वेअर अँड व्हेन दिस जीन्स आर रेग्युलेटेड. जीन्स कधी रेग्युलेट केले जातात हे आपण बघितलं. वेगवेगळ्या लेवल सुद्धा बघितलं त्याच्यामध्ये की ट्रान्सक्रिप्शनच्या वेळी, ट्रान्सलेशनच्या वेळी किंवा ट्रान्सपोर्टच्या वेळी किंवा ट्रान्सलेशन झाल्यानंतर, ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर अशा वेगवेगळ्या स्टेजेस बघितल्या. पण हाऊ इट हॅपन्स अँड हाऊ अँड व्हॉट काइंड ऑफ फॅक्टर्स
are responsible to decide whether the gene expression should be continued or discontinued. जीन एक्सप्रेशन कंटिन्युअस सुरू राहिलं पाहिजे किंवा जीन एक्सप्रेशन थांबवलं पाहिजे हे कोण डिसाइड करतं? देर आर सम फॅक्टर्स. बघूया काय काय असलेलं बघायला. जर आपण एक एक्झाम्पल जर घेतलं तर जर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स याच्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करतात. ठीक आहे, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. बघा, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स काय असतात? वेगवेगळ्या प्रकारचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर असू शकतात. कुठला कुठला एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत? एक न्यूट्रिएंट्स असते. बघा, न्यूट्रिएंट्स असते म्हणजेच बघा कधी कधी असं झालंय का पाऊस पडतोय, वातावरण जरा थोडस एकदम आल्हाददायक आहे आणि कुठून तरी खमंग भजीचा वास येतोय आणि तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय. झालंय कधी असं? नाही झालं? झालं का नाही झालं? का झालं? न्यूट्रिएंट्स, जे स्मेलिंग न्यूट्रिएंट्स जे आहेत ते आले आणि त्यांनी जीन एक्सप्रेशन ऑलरेडी सुरू केलं. आलं लक्षात? काही पदार्थ आवडत नाहीत, नावडीचे पदार्थ असतात, आपल्या तोंडाला सुद्धा पाणी सुटत. लक्षात ठेवायचं हे जास्तीत जास्त कधी प्रोसेस होते? इफ आवर स्टमक इज एम्प्टी at that time there can be the synthesis of a large amount of a saliva. आपलं स्टमक जर एम्प्टी असेल तर सलाइवा सिंथेसिस काय होणार आहे? जास्त होणार आहे. न्यूट्रिएंट्स कंट्रोल करतात. ठीक आहे, आता दुसरे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील. कुठल्या कुठल्या प्रकारचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर असतील? टेम्परेचर असेल, टेम्परेचर असेल. आजकाल मुली चेहऱ्याला सगळं बांधतात. का बांधतात? ते जाहिरातीमध्ये सुद्धा सांगितलं, स्किनला वाचवण्यासाठी. कारण स्किनवरती टॅनिंग होतं किंवा काय होतं ते एवढं आहे की नाही ते आपल्याला जास्त त्याच्यात विचार करत बसायची गरज नाही. येस, इट हॅपन्स. व्हॉट हॅपन्स? दॅट रेज कमिंग फ्रॉम द सनलाइट दे इंड्यूस द जीन एक्सप्रेशन स्पेशली फॉर मेलॅनिन सिंथेसिस. मेलॅनिन सिंथेसिस साठी जीन एक्सप्रेशन झालेलं आहे. टेम्परेचर सुद्धा कंट्रोल करतो. ठीक आहे, किंवा वेगवेगळ्या हे फक्त की फॅक्टर्स मी सांगितले इथं, पण अजून कितीतरी फॅक्टर्स असतील. देर आर लार्ज. आता आपण सगळे एकत्र आहोत, आपल्यामध्ये जीन एक्सप्रेशन वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. मी ज्या वेळेस बोलतोय त्यावेळेस माझ्या बॉडीमध्ये जीन एक्सप्रेशन वेगळं आहे, तुमच्या बॉडीमधलं जीन एक्सप्रेशन वेगळं आहे. दिस इज ऑल्सो कंट्रोलिंग इच अदर. हे सुद्धा कंट्रोलिंग फॅक्टर. बीआयबीआय, वेगवेगळ्या प्रकारचं बीआयबी. साधं एक्झाम्पल घेतलं, आई आणि मूल त्या दोघांमधलं जीन एक्सप्रेशन वेगळं असतं. म्हणजे मूल ज्या ज्या वेळेस जवळ असतं आईला दूध येतं, दूध मिल्क सिंथेसिस होतं ना, दॅट इज ऑल्सो अ जीन एक्सप्रेशन. लक्षात ठेवा. अँड दॅट जीन एक्सप्रेशन इज कंट्रोल्ड बाय द बेबी. साधा सिंपल इथं जर लॉजिक बघितलं तर गाई असू द्या, गाईला छोटंसं पिल्लू असेल का, आता बरेचसे वेगवेगळे प्रकार निघले. दूध काढण्यासाठी आपण डुप्लिकेट गाईचं पिल्लू वासरू तयार करतो आणि तिला दाखवतो. असे लोक काय करतात बघा, जीन एक्सप्रेशन सुद्धा फॉल्स तयार केला आपण. एवढे हुशार आहेत लोक, फार हुशार आहेत. मोठे मोठे तबेले असतात ना गाईचे दूध काढणारे, डेअरी असतात, तिथं काय केलं जातं माहितीये का? त्या गाईचं वासरू हे फार वाईट आहे, त्याला मारलं जातं किंवा विकून टाकलं जातं आणि त्याच्या ठिकाणी डुप्लिकेट वासरू तयार केलं जातं आणि त्या गाईला दाखवलं जातं. कारण त्या वासराला दूध खायला प्यायला साठी गाई दूध तयार करत असते. नाही तर ते होत नाही. लक्षात ठेवा, जीन एक्सप्रेशन होत नाही. फक्त एक फॅक्टर कुठला महत्वाचा आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर असे साधे साधे फॅक्टर्स असतात. फक्त हे दोन जरी असले तर देर आर लॉट ऑफ मेनी फॅक्टर्स. बिहेवियरल फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. बिहेवियरल फॅक्टर्स, बिहेवियर एकमेकांबद्दल जर आपण चांगलं वागायला लागलो तर आपल्या बॉडीमध्ये चांगले जीन एक्सप्रेस होतात. लक्षात ठेवायचं. आपण म्हणतो ना ते गुण लागला, वाण नाही लागला पण गुण लागला, असं म्हणतो ना. गुण काय असतो? जीन एक्सप्रेशन असतो. These are the characters. What kind of characters? And all those different kinds of the characters are because of the gene expression. हे सगळे कॅरेक्टर्स कशामुळे असतात? जीन एक्सप्रेशन मुळे असलेले बघायला बघूया. त्याच्यातला एक फॅक्टर आपल्याला जरासा डिटेल मध्ये डिस्कस करायचा आहे म्हणून मी तिथं ठेवतो. एक
सगळ्यात महत्वाचा ई कोलाई मध्ये एक एक्सपेरिमेंट आहे. ई कोलाई नावाच्या बॅक्टेरियाला खाण्यासाठी लॅक्टोज लागतं. काय लागतं? लॅक्टोज. कधी कधी असलं तर चालतं, नसलं तर नाही, काही प्रॉब्लेम नाही. त्याला युजली ग्लुकोज लागतं. पण ज्या वेळेस ग्लुकोज नाही त्या वेळेस जर लॅक्टोज असेल तर लॅक्टोज बॅक्टेरिया असं आपण त्याला म्हणूया. ठीक आहे. तर ह्या बॅक्टेरियामध्ये काय होतं? लॅक्टोजचं कन्व्हर्जन कशात केलं जातं? ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. कधी? व्हेन देयर इज अ लॅक्टोज. बघा, काही लोकांना दूध आवडतं, काही लोकांना आवडत नाही. कधी असं ऐकलं तुम्ही सापाला दूध पाजायचं नसतं? सापाला दूध पचत नाही. का पचत नाही माहितीये तुम्हाला? बिकॉज देयर इज नो प्रेझेन्स ऑफ अ स्पेसिफिक एन्झाइम विच डायजेस्ट द मिल्क कॉल्ड एज रेनिन. रेनिन नावाचा एन्झाइम त्याच्या बॉडीमध्ये नसतो. दूध पाजलं तर ते पचत नाही. ठीक आहे, दूध पचत नाही, आपण त्याला पाजतो तरी. ठीक आहे, का पचत नाही? तर एन्झाइम नाही. मग न्यूट्रिएंट आल्यानंतर एन्झाइम तयार होतो का? नाही, त्याच्याकडे तशी जीन्स कमी आहे, कारण ते मिल्क प्रोड्युसिंग अॅनिमल नाही. पण तीच गोष्ट आपल्या बाबतीत घडली तर होतं. काही लोकांना दही पचतं, दूध पचत असं असतं, माहितीये का? ऐकलं असेल. सत्य किती आहे ते तपासून बघायला वेगळा पाडता येतो. पण जर असं असलं तर काय असेल ही सिच्युएशन आपण लक्षात घेतो. जर तसं असेल तर काय असणार आहे? ज्यांना दूध पचत नाही पण दही पचतं, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करण्यासाठी जे एन्झाइम लागतं ते आपल्या स्टमक मध्ये असतं आणि त्या एन्झाइमला आपण म्हणतो रेनिन. रेनिन नावाचं एन्झाइम काय करतं? दूध मिल्क प्रोटीन असतं, केझिन नावाचं मिल्क प्रोटीन असतं. त्या प्रोटीनचं कन्व्हर्जन कशात केलं जातं? क्लॉटिंग कॅल्शियम केझिनेट मध्ये केलं जातं. कॅल्शियम केझिनेट नावाचा कंपाऊंड आहे आणि तो काय होतो? कोॲग्युलेट होतो. दह्यामध्ये जो पल्प असलेला बघायला मिळतो, घट्ट दही असलेलं बघायला मिळतं. काय असतं? व्हॉट इज दॅट? कॅल्शियम केझिनेट. ठीक आहे. आणि मग त्याला कट करण्यासाठी साधं एन्झाइम आपल्या बॉडीमध्ये असतं, ते युज होतं. पण त्याच्या अगोदर मात्र रेनिनची गरज असते. तर ते रेनिन जर नसेल तर मिल्क प्रोटीन आपल्याला पचत नाही. लक्षात ठेवा. मग काही लोकांमध्ये त्याचं एक्सप्रेशन कमी झालेलं असतं, म्हणून ती लोक दूध पित नाहीत किंवा पिलं तरी त्यांना पचत नाही. पण काही लोकांना दूध पचतं. सुरुवातीपासूनच त्यांनी जीन एक्सप्रेशन तशा पद्धतीने कंट्रोल केलेलं असतं, म्हणून त्यांना पचतं दूध. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तसंच ह्या ई कोलायला जर आपण लॅक्टोज दिला तर काय तयार होतं? लॅक्टोज डायजेस्टिंग एन्झाइम तयार होतो. आणि लॅक्टोज डायजेस्टिंग एन्झाइम आहे बीटा गॅलॅक्टोसाइडेज. ठीक आहे. बीटा गॅलॅक्टोसाइडेज. लॅक्टोज मध्ये कुठली लिंकेज असते? ग्लायकोसाइडिक लिंकेज असते. काय कुठली लिंकेज असते? ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये कुठली लिंकेज असते? ग्लायकोसाइडिक लिंकेज असते. ती ब्रेक करण्यासाठी आपल्याला कुठला एन्झाइम लागतं? बीटा गॅलॅक्टोसाइडेज लागतं. आणि ते एन्झाइम जर असेल तर काय केलं जातं? लॅक्टोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये केलं जातं. ठीक आहे. आणि मग हे ग्लुकोज वापरलं जातं. साधं सिंपल लॉजिक आहे याच्यामध्ये. मग ज्या वेळेस लॅक्टोज असेल त्या वेळेस काय तयार होईल? बीटा गॅलॅक्टोसाइडेज. लॅक्टोज नसेल तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज तयार करून त्याचा उपयोग आहे का? नाहीये. ठीक आहे. जर समजा तसं झालं तर काय होईल? इट विल गो वेस्ट. बीटा गॅलॅक्टोसाइडेज in absence of the lactose, it will go waste, and therefore whatever the energy we are spending in the formation of this galactosidase enzyme, that will not be in proper way. त्याचा योग्य उपयोग आपल्याला होणार नाही. म्हणून ज्या वेळेस लॅक्टोज आहे त्याच वेळेस आपल्याला गॅलॅक्टोसाइडेज एन्झाइम तयार केलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. आता नॉर्मली काय तर ह्या मेकॅनिझम मध्ये जर बघितलं आपण, जीन कंट्रोल मेकॅनिझम मध्ये आपल्याला दोन वेगळ्या प्रकारच्या जीन कंट्रोलिंग मेकॅनिझम असलेली बघायला मिळतील. त्यातलं पहिल्यांदा मेकॅनिझम बघूया आणि त्याच्यातलं एक इन डिटेल आपण बघूया. जर ह्या गॅलॅक्टोसाइडेज एन्झाइमच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं, नॉर्मली दिस गॅलॅक्टोसाइडेज इज नॉट सिंथेसाइज्ड इन द बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये
नॉर्मली गॅलॅक्टोसाइड सिंथेस केलं जातं का? नाही केलं. देन व्हेन इट इज सिंथेसाइज्ड, व्हेन देयर इज ओनली प्रेझेन्स ऑफ अ लॅक्टोज. लॅक्टोज जर प्रेझेंट असेल तर आणि तरच हे एन्झाईम तयार होते, नाहीतर तयार होत नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजेच काय? बीटा गॅलॅक्टोसाइडेज, बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम कधी तयार केलं जातं? ओनली इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज. बरोबर? लॅक्टोज. अदरवाइज म्हणजेच काय होतं? बीटा गॅलॅक्टोसाइडेज तयार होतं म्हणजे काय? एक्सप्रेस होतं. बरोबर? काय होतं? एक्सप्रेस. बरोबर? एक्सप्रेस होतं. जीन एक्सप्रेशन होतं. जीन एक्सप्रेशन इज व्हेन देयर इज अ प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज. म्हणजे लॅक्टोज काय करतं? लॅक्टोज इज रिस्पॉन्सिबल फॉर द जीन एक्सप्रेशन ऑफ अ बीटा गॅलॅक्टोसाइडेज. बरोबर? लॅक्टोज induces the gene for the formation of a beta galactosides. काय म्हटलं मी? जीन कुठला इंड्यूस केला जातो? नॉर्मली काय होतं? जर आपण बघितलं, दिस जीन इज फॉर द गॅलॅक्टोसाइड्स, गॅलॅक्टोसाइड्स and it is switched off, switched off. तो काय केलेला असतो? स्विच ऑफ केलेला असतो. नॉर्मली काय केलं असतं? स्विच ऑफ केलं असतं. बिकॉज देयर इज नो नीड ऑफ अ फॉर्मेशन ऑफ अ गॅलॅक्टोसाइड्स. बट व्हेन दिस लॅक्टोज इज देयर, दिस लॅक्टोज व्हॉट इट डू? दिस कन्वर्ट्स इनटू द स्विच ऑन. स्विच ऑन ते कशात कन्वर्ट केलं जातं? स्विच ऑन मध्ये केलं. स्विच ऑफचं काय केलं जातं? स्विच ऑन कधी? when there is a lactose. लॅक्टोज काय करतं? स्विच ऑफ जीन जो आहे त्याला काय करतं? स्विच ऑफ जीन आहे त्याला स्विच ऑन करतं. ठीक आहे. and then there is a formation of a galactosides. such kind of the phenomena is called as inducible phenomenon. अशा प्रकारच्या जीन एक्सप्रेशनला काय म्हणायचं किंवा ह्या एन्झाईमला काय म्हणायचं? इंड्युसिबल एन्झाईम. बरोबर? इंड्युसिबल एन्झाईम. बघा, आपण झोपलेलो असतो की आपल्याला काय करावं लागतं? उठवावं लागतं. एकतर आपल्या आपण उठतो का? तर सकाळ झालेली असते असं म्हणूया. सकाळ होणं हे एक इंडक्शन आहे, तुम्हाला इंड्यूस करतं तुम्हाला उठवण्यासाठी. बघा, आता सुद्धा अंधार जर पूर्ण केला, काळोख केला तर तुम्हाला झोप लागणार. आपल्या बॉडीमध्ये तसं सिच्युएशन करून ठेवलेलं आहे. तुमचे जीन सगळे स्विच ऑफ आणि प्रकाश असला की स्विच ऑन. ठीक आहे. मग आपण त्याच्यामध्ये मोडून तोडून काय काय केलं ते माहित नाही, म्हणजे कितीही उशीरपर्यंत जागणं वगैरे हे आपलं लॉजिक आहे. पण काय होतं? लॅक्टोज असलं की स्विच ऑन होता. ठीक आहे. स्विच ऑफ असलेला जीन काय होतो? स्विच ऑन होतो. and it is because of the lactose, and this lactose is called as a inducer. त्या लॅक्टोजला काय म्हणायचं? इंड्युसर असं म्हणायचं. काय म्हणायचं? दिस लॅक्टोज मॉलिक्यूल इज अ इंड्युसर. बघा, लॅक्टोज मॉलिक्यूल काय करतोय? जीन एक्सप्रेशन करण्यासाठी भाग पाडतो म्हणून त्याला इंड्युसर असं. दुसरं जे एन्झाईम तयार होतोय त्याला काय म्हणायचं? इंड्युसिबल एन्झाईम असं. बिकॉज नॉर्मली इट इज नॉट सिंथेसाइज्ड इन द बॉडी. Instead, whenever there is a need, then and then only these enzymes are synthesized. So these are the inducible enzymes. त्याला काय म्हणायचं? Inducible enzyme. आता हे एन्झाईम ज्या वेळेस इंड्युसिबल असतं त्यावेळेस अशा प्रकारच्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणायचं? इंड्युसिबल जीन एक्सप्रेशन असं म्हणायचं. काय म्हणायचं? इंड्युसिबल जीन एक्सप्रेशन. त्या प्रकारच्या जीन एक्सप्रेशनला आपण काय म्हणतो? इंड्युसिबल जीन एक्सप्रेशन. लक्षात. किंवा याच्यामध्ये काय केलं तर पॉझिटिव्ह जीन एक्सप्रेशन असंही म्हणतात.
किंवा इंड्युसिबल रेग्युलेशन असं म्हटलं तरी चालेल. आणि दुसरं पॉझिटिव्ह रेग्युलेशन. Positive, because already the gene is not expressed. Normally gene expressed होतो का? नाही. When it is expressed, when there is a presence of lactose. लॅक्टोज ज्यावेळेस आहे त्यावेळेस तो काय होतो? एक्सप्रेस होतो. म्हणून त्याचं एक्सप्रेशन काय होतं? वाढतं. एक्सप्रेशन काय होतंय? वाढतं. बरोबर. एक्सप्रेशन वाढतंय म्हणून त्याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह असं म्हणायचं. एक्सप्रेशन वाढतंय म्हणून काय म्हटलं आपण? पॉझिटिव्ह असं म्हटलं. नॉर्मली 0 असतं आणि वाढलं की पॉझिटिव्ह असं म्हणायचं. ठीक आहे. म्हणून याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह रेग्युलेशन असं म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आलं की फॉर्मेशन ऑफ अ बीटा गॅलाक्टोसाइडेज इज अ पॉझिटिव्ह जीन रेग्युलेशन. क्लिअर. आता काही आपल्या बॉडीमध्ये काही एन्झाइम्स असतात, दे आर कंटिन्युअसली नीडेड. बरोबर. आता काय होतं? आपल्याला हे बाहेरून काही मॉलिक्युल्स घ्यावे लागतात आणि ते एनर्जीसाठी आपल्याला गरजेचे असतात. आता दुसरं काही बघितलं, काही इसेन्शियल, स्पेशली इसेन्शियल अॅमिनो ऍसिड असतील. अॅमिनो ऍसिड. ठीक आहे. अॅमिनो ऍसिड आपल्याला काय लागतात? आपल्या बॉडीमध्ये तयार करायला. काय लागतात? तयार करायला. कंटिन्युअसली तयार करायला. बरोबर. म्हणून काय? whenever these amino acids are required or these amino acids are required continuously by our body, so the amino acid synthesis gene synthesis करणारे जे जीन्स आहेत ते काय होतात? कंटिन्युअसली एक्सप्रेस असतात. कंटिन्युअस एक्सप्रेस झालेले असतात. कंटिन्युअसली एक्सप्रेस. हे कंटिन्युअसली एक्सप्रेस असतात. ठीक आहे. का? तर आपल्याला हे अॅमिनो ऍसिड गरजेचे असतात. बरोबर. मग काय होतं याच्यामध्ये? काय कंटिन्युअस एक्सप्रेशन सुरू आहे. एक्सप्रेशन ऑलरेडी सुरू आहे. पण ज्यावेळेस आता समजा एक्स अॅमिनो ऍसिड आहे, एक्स अॅमिनो ऍसिड ते सिंथेसाइज करत आहे. त्या प्रोसेसनं सिंथेसाइज होत आहे सारखं कंटिन्युअसली. एन्झाइम्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स आहेत. त्यासाठी अॅमिनो ऍसिड तयार करण्यासाठी, एक्स अॅमिनो ऍसिड तयार करण्यासाठी. पण समजा मी डाएट मध्ये एक्स अॅमिनो ऍसिड घेतला आणि खाल्ला, काय होईल ना? आता काय होईल बघा. माझ्या बॉडीमध्ये काय होईल? ते अॅमिनो ऍसिड तयार करायची गरज आहे का? ऑलरेडी मी खातोय. आणि जे आहे ते तयार करायची काय गरज आहे का? नाही. बरोबर. आपण बाजारामध्ये जातो, आपल्याकडे ड्रेस घ्यायचे असतात, कपडे घ्यायचे, ऑलरेडी आपल्याकडे आहे. आणि कालच कुणीतरी आपल्याला गिफ्ट म्हणून एक ड्रेस दिला. आपण अजून एखादा ड्रेस घेऊ का? घेतील काही लोक, सांगता येत नाही. पण नॉर्मल पर्सन घेणार नाही. हव्यास ज्याला आहे, मिळतंय तर घ्या अजून असं म्हणणार. ठीक आहे. पण स्वतःचा पैसे खर्च करून रेअर केसमध्ये घेणार. ठीक आहे. गरज असतानाच आपण स्वतःचे पैसे खर्च करून घेतो. म्हणजे हे स्वतःचे पैसे खर्च करून कपडे घेणे आहे. आणि कुणीतरी बाहेरून गिफ्ट दिला तर आपण खरेदी करणार का? नाहीये. काल तर मला गिफ्ट आला, मी कशाला खरेदी करू? आपली बॉडी म्हणते. म्हणून काय होतं? त्याचं जीन एक्सप्रेशन जे आहे कंटिन्युअसली सुरू असतं. आणि ज्या वेळेस मी एक्स एन्झाईम थ्रू डाएट देईल, डाएट मधून जर एक्स एन्झाईम दिलं, सॉरी एक्स अॅमिनो ऍसिड जर दिलं, तर हे काय होणार आहे? जीन एक्सप्रेशन काय होईल? जीन एक्सप्रेशन काय होईल सांगा? इट विल स्टॉप. जीन एक्सप्रेशन काय होईल? स्टॉप. बिकॉज देयर इज अ लार्ज अमाउंट ऑफ अॅमिनो ऍसिड्स विच आर कमिंग फ्रॉम द डाएट and therefore there is a no need to synthesize the amino acid. बरोबर. अॅमिनो ऍसिड तयार करायची गरज आहे का? नंतर ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये आहे. आणि पुन्हा तयार करायची गरज आहे का? नाहीये. का? तर ऑलरेडी आपण डाएट मधून घेतलेले. बरोबर. मग अशा प्रकारचं जीन एक्सप्रेशन काय केलं जातं? थांबवलं जातं, कमी केलं जातं. बरोबर. जीन एक्सप्रेशन काय केलं जातं? कमी केलं जातं. अशा प्रकारच्या जीन एक्सप्रेशन स्टॉप झालेचा प्रकार जो आहे त्याला आपण काय म्हणतो? रिप्रेशन असं म्हणतो. काय म्हणतो? रिप्रेशन असं. ठीक आहे. आणि ह्या प्रकारच्या जीन एक्सप्रेशनला किंवा अशा प्रकारच्या एन्झाईमला काय म्हणायचं? रिप्रेसिबल एन्झाईम्स असं म्हणायचं.
काय म्हणायचं, एन्झाईम्स. जे एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम्स कसले असतील, रिप्रेसिबल एन्झाईम्स असतात. लक्षात ठेवा, रिप्रेसिबल एन्झाईम्स. These are the enzymes which are continuously expressed in the body. But if the product is provided, product काय आहे, अॅमिनो ऍसिड आहे, एक्स अॅमिनो ऍसिड आहे. प्रोडक्ट जर प्रोव्हाइड केला तर काय होतं, जीन एक्सप्रेशन होत नाही. म्हणजेच काय होतं, ते जे जीन एक्सप्रेशन आहे ते कमी केलं जातं, रिप्रेस केलं जातं, सप्रेस केलं जातं, स्टॉप केलं जातं. ठीक आहे. अशा प्रकारच्या एन्झाईमला काय म्हणायचं, रिप्रेसिबल एन्झाईम असं म्हणायचं. किंवा अशा प्रकारच्या जीन एक्सप्रेशनला काय म्हणायचं, रिप्रेशन असं म्हणायचं. किंवा रिप्रेसिबल जीन एक्सप्रेशन असं म्हणायचं, रिप्रेसिबल रेग्युलेशन असं म्हणायचं. म्हणजे काय बघा, आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली काही प्रोटीन तयार होत असतात, काही एन्झाईम्स तयार होत असतात, काही अॅमिनो ऍसिड तयार होत असतात आणि त्याच्यासाठी लागणारे एन्झाईम सुद्धा तयार होत असतात. पण आपल्याला ज्यावेळेस प्रॉडक्टच ऑलरेडी मिळतोय, रेडीमेड मिळतोय, तर पुन्हा आपण कशाला तयार करायचं, म्हणून ते जीन एक्सप्रेशन थांबवलं जातं किंवा कमी केलं जातं. म्हणून त्याला काय म्हणायचं, रिप्रेसिबल. त्यालाच काय म्हटलं जातं, निगेटिव्ह रेग्युलेशन असंही म्हटलं जातं. काय म्हणायचं यालाच, निगेटिव्ह रेग्युलेशन. बघा, निगेटिव्ह रेग्युलेशन असं म्हणायचं. आपल्या बॉडीमध्ये जे जे सिंथेसाइज केलं, लक्षात ठेवायचं, सिंथेसाइज करण्यासाठी लागणारे जे एन्झाईम्स आहेत, सिंथेसिस करण्यासाठी लागणारे एन्झाईम, फॉर एक्झाम्पल एटीपी तयार करणारे एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये, एटीपी कंटिन्युअस एटीपी तयार करतात, कारण आपल्याला गरज आहे एटीपीची. पण एटीपीचं इंजेक्शनच दिलं तर काय होईल, एटीपी तयार करायची गरज पडेल का, नाहीये. मग एटीपी तयार करण्यासाठी लागणारे एन्झाईम एक्सप्रेस केले जातील का, नाही केले जातात. लाईकवाईज तसं अॅमिनो ऍसिडचं आहे. कुठल्याही प्रकारचा जो प्रोडक्ट आहे, जर आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी आपण जर घेतला तर त्या प्रकारचे एन्झाईम्स आपल्याला तयार करावे लागत नाही आणि त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह किंवा सप्रेसिबल, रिप्रेसिबल किंवा रिप्रेशन टाइप ऑफ जीन रेग्युलेशन असं म्हणायचं. ठीक आहे. आणि याला काय म्हणायचं, अशा प्रकारचे प्रोटीन्स असतात त्याला रिप्रेसर प्रोटीन असं म्हणायचं. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचं, दोन प्रकारचं, इंड्युसिबल ओपेरॉन आपल्याकडे असलेले बघायला मिळतात किंवा जीन एक्सप्रेशन दोन प्रकारचे असतात. आता पुन्हा एकदा आपण त्याचा ओव्हरऑल कंपॅरिझन बघू. दोन प्रकारचे, इंड्युसिबल आणि दुसरा आहे रिप्रेसिबल. हा काय केलं जातं, इन प्रेझेन्स ऑफ inducer, it needs a inducer chemical, mostly chemical, कुठल्याही प्रकारचे केमिकल इंड्युसर असतो. ठीक आहे. इंड्युसर काय करतो, इट स्विच ऑन जीन एक्सप्रेशन. ठीक आहे. इंड्युसर केमिकल असतं आणि त्या इंड्युसर केमिकलच्या प्रेझेन्स मध्ये काय होतं, जीन काय होतं, स्विच ऑन होतं. इफ इंड्युसर इज नॉट प्रेझेंट, then gene switched off. जीन काय होणार आहे, स्विच ऑफ. लक्षात ठेवा, इंड्युसर जर प्रेझेंट असेल तर आणि तरच काय होणार आहे, जीन एक्सप्रेशन होणार आहे किंवा स्विच ऑन होणार. जर इंड्युसर प्रेझेंट नसेल तर जीन कसं असणार आहे, स्विच्ड ऑफ असणार आहे. म्हणजे जीन एक्सप्रेशन होणार का, तिथं नाही होणार. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इंड्युसिबल असं म्हणतो. काय म्हणतो, इंड्युसिबल असं म्हणतो. ठीक आहे. हा, रिप्रेसिबल मध्ये काय असतं, देयर इज अ सम काइंड ऑफ केमिकल, प्रोडक्ट असं म्हणतो त्याला, प्रोडक्ट. इफ प्रोडक्ट इज लेस ऑर ऍबसेंट, प्रोडक्ट ऍबसेंट असेल तर जीन काय असणार आहे, जीन एक्सप्रेशन
expression is switch off. कधी ऍबसेंट असेल तर, प्रोडक्ट ऍबसेंट असेल तर आपण बघितलं होतं. फॉर एक्झाम्पल एमिनो ऍसिड, अॅमिनो ऍसिड फॉर एक्झाम्पल अॅमिनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये अॅमिनो ऍसिड तयार केले, पण ऑलरेडी अॅमिनो ऍसिड जर असतील तर तो जीन एक्सप्रेस होणार का? नाही. इफ प्रोडक्ट इज प्रेझेंट, प्रोडक्ट जर प्रेझेंट असेल, इफ सप्लाइड फ्रॉम द आउटसाइड, देन what happens? Gene switched off. त्याला काय म्हणायचं? रिप्रेसिबल. ठीक आहे, रिप्रेसिबल टाइप ऑफ जीन एक्सप्रेशन म्हणजे दोन प्रकारचं जीन एक्सप्रेशन असतं. एक आहे इंड्युसिबल आणि दुसरा आहे रिप्रेसिबल. इंड्युसिबल मध्ये जीन नॉर्मली स्विच ऑफ असतो, फक्त केमिकल जर प्रेझेंट असेल तर आणि तरच एक्सप्रेस होतो. बरोबर. नॉर्मली काय असतो? हा स्विच ऑफ असतो आणि केमिकल आलं की स्विच ऑन होतो, म्हणून त्याला इंड्युसिबल असं म्हणतात. केमिकल इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्टिव्हेटिंग द जीन एक्सप्रेशन. केमिकल काय करत आहे? स्विच ऑन करत. काय करते केमिकल? केमिकल इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्विच ऑन ऑफ द जीन, सो इंड्युसिबल. इथं केमिकल काय करत आहे? जीन एक्सप्रेशन स्विच ऑफ करतं, म्हणून रिप्रेसिबल. बरोबर. आता उदाहरण, सकाळी चहा पिलाय तुम्ही का नाही पिला? तुमच्यासमोर कप आहे, कपामध्ये चहा नाहीये, काय करणार तुम्ही? पिणार? फील करतो की मग असं म्हणणार का कधी? नाही म्हणणार. का म्हणणार? नाही. रिकामा कप आहे, कशाला उगीच उचलून तोंडाला लावायचे? एनर्जी कशाला वाया घालवायची? कपात चहाच नाही तर उगीच कशाला? एनर्जी वाया घालवण्यासाठी ना. पण कपात मी काय केलं? केमिकल टाकलं, टी टाकलं, लॅक्टोज टाकलं. बरोबर. कप भरून लॅक्टोज टाकलं. लॅक्टोज टाकले काय करणार तुम्ही? घेणार आणि पिणार. स्विच ऑन झालं. म्हणजे कशामुळे तुम्ही कप उचलून तोंडाला लावला? इंड्यूस झाला तुम्हाला. तुम्ही इंड्यूस कसं झाला? वेन देयर इज अ प्रेझेन्स ऑफ अ टी इन द कप. काय म्हणायचं त्याला? इंड्युसिबल. आता त्याचीच दुसरी प्रोसेस आपण त्याच्या उलट विचार करूया. काय की आपण काहीतरी पार्टी बोलवली आणि त्याच्यामध्ये चहा वाटप केला आणि सगळ्यांचा चहा पिऊन झालेला आहे आणि असे कप दिसत आहेत टेबलवरती आणि आपल्याला फेकून द्यायचे. काय करायचे? फेकून द्यायचे. आता समजा फेकून द्यायचे म्हणजे काय? एम्प्टी कप असला पाहिजे. एम्प्टी कप असला पाहिजे. कप काय असला पाहिजे? एम्प्टी असला पाहिजे. फेकून देण्याची प्रोसेस कशावरती अवलंबून आहे? एम्प्टी कपावरती. आपण काय बोलतोय? चहा पिण्याची प्रोसेस वेगळी आहे, ते जीन एक्सप्रेशन वेगळं आहे आणि कप फेकून देण्याची प्रोसेस वेगळी आहे. आता त्याच्यामध्ये काय? प्रोडक्ट केमिकल जर ऍबसेंट असेल तर तुम्ही काय करणार आहे? चहा कपामध्ये नसेल तर तुम्ही काय करणार आहे? चहाचा कप डिस्पोज करणार आहात. प्रोसेस ऑफ डिस्पोजल, कप डिस्पोजल प्रोसेस. काय करणार? कप उचलणार आणि डस्टबिन मध्ये नेऊन टाकणार. कधी? इकडे बघा. कधी? प्रोडक्ट इज ऍबसेंट. पण समजा एखादा एम्प्टी कप आहे आणि त्याच्यात कोणीतरी आला, हे अजून एक कप घे झाला म्हणून त्याच्यात चहा होता, तर फेकून देणार का तुम्ही? नाही. प्रोडक्ट इज प्रेझेंट, व्हॉट यू विल डू? तुम्ही थांबवणार. कधी कधी होतं आपण उचलतो पण फेकायला लागतो तर लगेच लक्ष येतो की त्याच्यामध्ये आहे, मग आपण सॉरी काय. तसं जीन काय म्हणतो? प्रोडक्ट आहे, आपलं डिस्पोजलची प्रोसेस बंद करा, स्विच ऑफ करा. ठीक आहे. इथं वेगळं असतं म्हणून याला सप्रेसिबल असं म्हणायचं. याला काय म्हणायचं? सप्रेसिबल. आणि याला काय म्हणायचं? इंडिसिबल. जर एखादी प्रोसेस कंटिन्युअस फ्लो असेल आणि प्रोडक्ट प्रेझेंट आहे म्हणून जर बंद होत असेल तर
तर मात्र त्याला काय म्हणायचं, सप्रेसिबल असं म्हणायचं. पण प्रोसेस नॉर्मली बंद आहे, पण ती ऍक्ट इंड्यूस होणार आहे. कशामुळं? बिकॉज ऑफ अ केमिकल. ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं आपण, इंड्युसिबलचं म्हणायचं. अशा दोन प्रकारचे जीन एक्सप्रेशन सगळीकडे असतात. दीज आर दी न्यूज. कुठल्या जीन मध्ये इंड्युसिबल असेल, कुठल्या जीन मध्ये रिप्रेसिबल असेल, दॅट डझंट मॅटर. दॅट कम्प्लिटली डिपेंड ऑन द व्हॉट काइंड ऑफ पाथवेज दे आर इन्व्हॉल्ड इन. कुठल्या प्रकारच्या पाथवे मध्ये ते इन्व्हॉल्व आहेत याच्यावरती अवलंबून असलेलं आपल्याला मिळतं. ठीक आहे, जसं आता आपण बघितलं, फॉर एक्झाम्पल आता आपल्या बॉडीमध्ये जर एखादा विचार केला आपण, समजा डोळे तयार करणारा जीन आहे, त्याचं काय झालं हो, आता स्विच ऑफ आहे. आता काय, तो स्विच ऑफ आहे. जर मी डोळे तयार करायचा जीन जर इंड्यूस केला, म्हणजे त्याचा रिप्रेशन काढला आणि इंड्यूस केला, तर त्याला काय म्हणायचं, इंड्युसिबल असं म्हणायचं. बरोबर. पण मला लागणारं नॉर्मली लागणारं एन्झाईम आहे, भरपूर एन्झाईम्स आहेत वेगवेगळे माझ्या स्टमक मध्ये लागतात, डायजेशनसाठी लागणारे एन्झाईम्स आहेत, सगळे कसे असणार आहेत, नॉर्मली एक्सप्रेस होतात. आणि प्रॉडक्ट नसला की काय होतं, तयार होत नाही. आपल्याला त्याला सुद्धा इंड्युसिबल म्हणता येईल. प्रॉडक्ट असला तरच ते होणार. पण कधी कधी काय होतं, आपल्या पोटामध्ये आग पडते, भूक लागते. भूक लागते म्हणजे काय, प्रॉडक्ट नसला की सांगितलं जाते प्रॉडक्ट पाहिजे म्हणून. त्या अशा वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला इंड्युसिबल आणि रिप्रेसिबल मध्ये असलेल्या बघा. तर अशा दोन वेगळ्या प्रकारची जीन एक्सप्रेशन आपल्या सगळ्या जीनच्या बाबतीत झालेली बघायला मिळतात, किंवा रेग्युलेशन, दोन प्रकारचे रेग्युलेशन आपल्याला असलेले बघायला मिळतात. एक आहे इंड्युसिबल आणि दुसरा आहे रिप्रेसिबल. त्याच्यातला एक प्रकार आपण बघणार आहोत, इंड्युसिबलचा जरा थोडासा बेसिक आणि डिस्कवरी होत असताना त्याच्यावरतीच झाली, म्हणून आपल्याला तो जरासा बघायचा आहे, इंड्युसिबल. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट आपण आज बघणार आहोत आणि महत्त्वाचा आहे, दॅट इज अ ओपेरॉन. ओपेरॉन कॉन्सेप्ट. ओपेरॉन कॉन्सेप्ट. ओपेरॉन कॉन्सेप्ट, ऑपरेटर कॉन्सेप्ट असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. ओपेरॉन इज अ सेट ऑफ जीन्स. सेट ऑफ जीन्स. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स असलेले बघायला मिळतात, विच आर टुगेदर बीन एक्सप्रेस्ड इन्व्हॉल्ड इन द रेग्युलेशन. वेगवेगळ्या प्रकारचे जीन आपल्याला रेग्युलेशन मध्ये इन्व्हॉल्ड असतात. त्या सगळ्या जीन्सला मिळून काय म्हणायचं, ओपेरॉन असं म्हणायचं. बरोबर. जॅकॉब आणि मोनॉड या दोन शास्त्रज्ञांनी ई कोलाई मध्ये हा कॉन्सेप्ट शोधून काढला. हा कॉन्सेप्ट कुठे शोधून काढला, ई कोलाई मध्ये पहिल्यांदा शोधून काढलेला बघायला मिळतो. कशासाठी, दिस ओपेरॉन रिक्वायर्ड फॉर द लॅक्टोज मेटाबॉलिझम. लॅक्टोज मेटाबॉलिझम in presence of a lactose. In presence of लॅक्टोज. लक्षात. आता लॅक्टोज फक्त एकच आपण बघितलं होतं, आता डिटेल बघायचं की लॅक्टोजचं काय होतं. सुरुवातीला काय केलं जातं बघा, एक जर लॅक्टोजचं मेटाबॉलिझम शॉर्ट मध्ये सांगतो मी, लॅक्टोज जर असेल तर त्याला डायजेस्ट करण्यासाठी एक एन्झाईम लागतो. काय लागतं, डायजेस्ट करण्यासाठी. लॅक्टोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये करण्यासाठी एक एन्झाईम लागतं, त्याला आपण काय म्हटलं होतं, बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम म्हटलं होतं. बरोबर. बीटा गॅलॅक्टोसाइडेज. आता बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम काय करेल, लॅक्टोजचं कन्व्हर्जन कशात करेल, एक असेल ग्लुकोज आणि दुसरा असेल काय, गॅलॅक्टोज. So, for bacteria, galactose is a toxic. बरोबर. बॅक्टेरियासाठी गॅलॅक्टोज काय आहे, टॉक्सिक आहे. मग आता काय करायचं, टॉक्सिन तयार होतं, ग्लुकोज मिळवण्याच्या नादात टॉक्सिन पण तयार होतं, बॅक्टेरिया मरणार. मग बॅक्टेरिया काय करतात, इमिडिएटली गॅलॅक्टोज टॉक्सिक आहे त्याचं नॉन टॉक्सिक कंपाऊंड मध्ये कन्व्हर्जन करतात. बरोबर. बघा, गॅलॅक्टोजचं कन्व्हर्जन कशात केलं जातं, ऍसिटिल गॅलॅक्टोज.
ऍसिटिल गॅलॅक्टोज. कशात कन्वर्ट केलं जातं? ऍसिटिल गॅलॅक्टोज मध्ये कन्व्हर्जन केलेलं बघायला मिळतं. बघा साधं सिंपल. आता हे कन्व्हर्जन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक एन्झाइम लागेल, बरोबर. एक एन्झाइम आपल्याला इथं सुद्धा लागणार आहे आणि ते एन्झाइम आहे ऍसिटिल ट्रान्सफरेज. ऍसिटिल ट्रान्सफरेज, बरोबर. आणि आता ऍसिटिल गॅलॅक्टोज जे आहे ते मात्र नॉन टॉक्सिक आहे, बरोबर. आता त्याची विल्हेवाट कशी लावायची ती पुढे चला. पण इथपर्यंत आपल्याला लॅक्टोज मेटाबॉलिझम कंप्लीट असतं. म्हणजे किती एन्झाइम लागणार आहेत यात? मिनिमम किती एन्झाइम लागणार आहेत? 2, बरोबर. आता हे लॅक्टोज कुठं असतो? सेलच्या बाहेर असतो, बरोबर. हे सगळं लॅक्टोज कुठं असतो? बॅक्टेरिया असेल तर लॅक्टोज कुठं आहे? सेलच्या बाहेर आहे. आपल्याला माहित आहे लॅक्टोज कांट बी ऍब्सॉर्ब्ड इझिली. पण लॅक्टोज ऍब्सॉर्ब करण्यासाठी सुद्धा काही ठराविक असे प्रोटीन्सची गरज असते. ट्रान्सपोर्ट करण्यासाठी प्रोटीनची गरज असते. लॅक्टोज बाहेर आहे ते आतमध्ये घ्यायचं, त्याच्यासाठी प्रोटीनची गरज आहे. कुठलं प्रोटीन असतं? परमिएज नावाचं प्रोटीन, परमिएज. ठीक आहे. लॅक्टोज परमिएज नावाचं एन्झाइम असतं. म्हणजे कमीत कमी 3 एन्झाइम्स आपल्याला लॅक्टोज मेटाबॉलिझम साठी लागणार आहे. क्लिअर. तर अशा पद्धतीनं लॅक्टोज मेटाबॉलिझम जर कंट्रोल करायचं असेल तर 3 एन्झाइम्स आपल्याला गरजेचे असतात, ते आपण बघणार. आणि हे सगळे एकत्र असतात आणि त्याला सगळ्याला मिळून आपण काय म्हणतो? ओपेरॉन असं काय म्हणतो? ओपेरॉन. बघूया हा ओपेरॉन कसा आहे. बघा, एक पहिलं एन्झाइम कुठलं सांगितलं होतं मी? बीटा गॅलॅक्टोसाइडेज. हे काय करतं? दिस एन्झाइम इज रिस्पॉन्सिबल फॉर द कन्वर्जन ऑफ अ हायड्रोलिसिस ऑफ लॅक्टोज इनटू द ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. एन्झाइम काय करतं? हायड्रोलिसिस करतं. कशाचं? लॅक्टोज. इट कन्वर्ट लॅक्टोज इनटू द ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. क्लिअर. आता दुसरं एन्झाइम काय? लॅक्टोज परमिएज. लॅक्टोज परमिएज. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द एंट्री ऑफ लॅक्टोज इनटू द सेल. हे कशासाठी महत्वाचं आहे? एंट्री ऑफ लॅक्टोज इनटू सेल. सेलमध्ये लॅक्टोजची एंट्री होण्यासाठी कुठलं एन्झाइम महत्वाचं असतं? लॅक्टोज परमिएज नावाचं किंवा गॅलॅक्टोसाइड परमिएज असं म्हटलं तरी चालेल. त्याला आपण लॅक्टोज परमिएज किंवा त्याला आपण काय म्हणायचं? गॅलॅक्टोसाइड परमिएज किंवा सिम्पली परमिएज म्हटलं तरी चालेल. स्पेशली बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज. तर हे एन्झाइम आपल्याला इथं गरजेचं. हे काय करतं? लॅक्टोजची एंट्री सेलमध्ये करून घेतं, बरोबर. कारण ही सगळी प्रोसेस मेटाबॉलिझम कुठं होणार आहे? सेलच्या आतमध्ये होणार. आणि तिसरं एन्झाइम आपल्याला याच्यासाठी गरजेचं असलेलं बघायला मिळतं. आपण सांगितलं की बीटा गॅलॅक्टोज जे आहे ते गॅलॅक्टोज इज अ टॉक्सिक मटेरियल, हार्मफुल. गॅलॅक्टोज कसं आहे? हार्मफुल आहे. आणि ते आपल्याला लेस हार्मफुल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, ठीक आहे, काय करायला लागणार? आपल्याला ऍसिटिल ग्रुप ट्रान्सफर करायला लागणार. म्हणून त्याला कुठलं लागतं? ट्रान्स ऍसिटिलेज एन्झाइम आपल्याला लागणार. ट्रान्स ऍसिटिलेज हे काय करतं? ऍसिटिल कोएवरचा ऍसिटिल ग्रुप कोणावर ट्रान्सफर करतं? गॅलॅक्टोज वरती ट्रान्सफर केलेलं बघायला मिळतं. and therefore this galactoside is a less toxic now. म्हणून अशा 3 वेगळ्या प्रकारच्या. आता ह्याची जीन एक्सप्रेशनची प्रोसेस कशी असते ती पहिला बघूया. याचा जीन कसा असतो पहिला आपण अंडरस्टँडिंग करूया, बरोबर. काय काय लागणार? सिक्वेन्स बघा. पहिला सिक्वेन्स काय लागणार आहे?
गॅलॅक्टोसाइड. लॅक्टोज असलं की गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम लागणार आहे कट करण्यासाठी. दुसरा, लॅक्टोज कमी पडू नये म्हणून दुसरं एन्झाईम लागणार आहे. कुठलं लागणार आहे? परमिएज, गॅलॅक्टोसाइड परमिएज किंवा लॅक्टोज परमिएज एन्झाईम लागणार आहे. बरोबर. आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर टॉक्सिक जे गॅलॅक्टोसाइड आहे त्याचं कन्व्हर्जन ऍसिटिल गॅलॅक्टोसाइड मध्ये करण्यासाठी आपल्या ट्रान्स ऍसिटिलेज नावाचं एन्झाईम लागतं. बरोबर. म्हणजे ह्याचा सिक्वेन्स आहे. आता नॉर्मली जर आपण बघितला त्याचा ओपेरॉन कसा असतो, व्हॉट इज ओपेरॉन, आपण अगोदरच म्हटलं ए सेट ऑफ जीन्स. बरोबर. हे सगळे 3 जीन काय असतात? एका सिक्वेन्स मध्ये असतात. हे तिन्हीच्या तिन्ही जीन काय असतात? सिंगल सिक्वेन्स मध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. बघूया आपण. मी पहिल्यांदा पूर्ण आपल्याला कॉन्सेप्ट सांगतो, त्याच्यानंतर कसं रेग्युलेशन होतं ते आपण बघणार. एक डीएनए वरचा जीन आहे. बरोबर. डीएनएचा सेगमेंट आहे, त्याच्यामध्ये काही ठराविक असे जीन्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. छोटे छोटे जीन इथं असतात. पहिला असतो प्रमोटर, P1 असं म्हटलं तरी चालेल, कन्सिडर केला चालेल, नाही कन्सिडर केला चालेल. दुसरा आपल्याला जीन छोटासा असलेला बघायला मिळतो, त्याला आपण रिप्रेसर असं म्हणतो. काय म्हणतो? रिप्रेसर जीन. रिप्रेसर जीन. This repressor gene is followed by another promoter. दुसरा प्रमोटर त्याच्यामध्ये असलेला किंवा त्याला आय जीन असं म्हटलं जातं. बरं का? आय जीन. रिप्रेसर जीनला काय म्हणायचं? आय असं म्हणायचं. ठीक आहे, आय जीन. त्याच्यानंतर दुसरा छोटा रिजन असतो, त्याला प्रमोटर असं म्हणायचं. बघूया एक एक शब्द आपण नंतर अंडरस्टँड करूया. प्रमोटर पी, तर P1 आहे, इथं P2 म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर एक छोटासा रिजन असतो, त्याला ओ असं म्हणायचं, ऑपरेटर असं म्हणायचं. काय म्हणायचं? ऑपरेटर असं म्हणायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला काही ठराविक जीन्स असलेले बघायला मिळतात, जे आपल्याला महत्वाचे होते. म्हणून त्याच्यातला पहिला जीन आहे इथपर्यंत आहे, दुसरा जीन इथपर्यंत आहे आणि तिसरा जीन इथपर्यंत आहे. एंड ऑफ. तर पहिला जीन आहे त्याला झेड असं म्हणायचं, दुसरा जीन आहे त्याला वाय असं म्हणायचं आणि तिसरा जीन आहे त्याला ए असं म्हणायचं. झेड फॉर द बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम. झेड जीन काय करतो? बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचा एन्झाईम तयार करतो. वाय काय करतो? गॅलॅक्टोसाइड परमिएज एन्झाईम तयार करतो. गॅलॅक्टोसाइड परमिएज म्हणजेच काय? गॅलॅक्टोसाइडेज. बघा, झेड काय करतो? गॅलॅक्टोसाइडेज तयार करतो. वाय काय करतो? परमिएज नावाचे एन्झाईम तयार करतो. आणि ए काय करतो? ट्रान्स ऍसिडिलेज. सिक्वेन्स कसा? सिक्वेन्स प्रत्येक जीनसाठी हाच सिक्वेन्स लागतो असं आपल्याला नंतर लक्षात आलं. सगळं जॅकॉब आणि मोनॉडनं हे जरी सांगितलं असलं तरी सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये हेच प्रकार असतात आपल्याला नंतर लक्षात आलं. काय असतो? पहिला प्रमोटर असतो. प्रमोटर इज अ रिजन वेअर आरएनए पॉलिमरेज बाइंड्स. प्रमोटर हा काय असतो? ज्या ठिकाणी आरएनए पॉलिमरेज बाइंड होतं असा रिजन जो आहे त्याला काय म्हणायचं? प्रमोटर रिजन असं म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्येच एक रिजन आहे, रिप्रेसर जीन आहे. रिप्रेसर जीन हा काय करतो? इनहिबिटर प्रोटीन तयार करतो किंवा रिप्रेसर तयार करतो. बघा, हा काय करतो? रिप्रेसर तयार करतो. रिप्रेसर जीन काय तयार करतो? रिप्रेसर तयार करतो. आणि हा रिप्रेसर कुठे जाऊन बाइंड होतो? ऑपरेटरला बाइंड. ऑपरेटर इज अ रिजन ऑफ अ डीएनए और अ जीन where जीन कंट्रोल ऑकर्स. ज्या रिजनचं जीन कंट्रोल होतं, ज्या रिजन पासून जीन कंट्रोल होतं त्या रिजनला आपण काय म्हणतो? ऑपरेटर असं म्हणतो. बरोबर. म्हणजेच जनरली जर आपण कॉन्सेप्ट क्लिअर केली तर आपल्याला हे जे जीन आहे हे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये डिवाइड केलेले बघायला मिळते. पहिल्यांदा आपल्याला प्रमोटर आहे,
त्याच्यानंतर रिप्रेसर जीन आहे, पुन्हा दुसरा प्रमोटर असेल किंवा कधी कधी नसेल, लक्षात ठेवा प्रमोटर दुसरा असेलच असं नाही, एकच प्रमोटर असेल त्याच्यानंतर रिप्रेसर जीन, पण ऑपरेटर मात्र असेल, ठीक आहे, ऑपरेटर मात्र असेल आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जीन आहे. या जीनला काय म्हणायचं, हे जे रेग्युलेटर जीन आहे एक सुरुवातीला प्रमोटर, इंड्युसर, प्रमोटर, ऑपरेटर, दीज आर द रेग्युलेटर पार्ट्स. आणि गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज आणि ट्रान्सॲसिटिलेज दीज आर द स्ट्रक्चरल जीन्स. हे सगळे काय स्ट्रक्चरल जीन्स, बरोबर. म्हणजे पहिल्यांदा रेग्युलेटर असतात आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चरल जीन्स, बरोबर. आता ही साधी सिंपल प्रोसेस आपल्याला एकदम सोपी करून सुद्धा अंडरस्टँड करता येईल, सोपी करता येईल. बघा कशा पद्धतीने सोपी करता येईल. एखाद्या दुकानात चालला तुम्ही, सोन्याचं दुकान आहे, चांगलं मोठं दुकान, आणि त्या गेट वरती एक माणूस असतो, गार्ड असतो, तो चेक केल्याशिवाय आतमध्ये जाऊ देत नाही, बरोबर. त्या गार्डला काय म्हणायचं, ऑपरेटर असं म्हणायचं. एक ऑपरेटर असतो, तो दरवाजा उघडतो आणि लावतो, त्याच्या अगोदर चेक करणार आहे रिप्रेसर. जर तुमच्याकडे ऑब्जेक्शनेबल गोष्ट असेल तर सॉरी सर म्हणतो तुम्ही जायचं नाही आतमध्ये, तो काय झाला रिप्रेसर. तिथं जर ओके असेल तर पुढे जातो, मग ऑपरेटर वर आणि मग पुढचं प्रोसेस. तशाच पद्धतीनं जर इथं रिप्रेसर जीन आपल्याला प्रोसेस असेल तर पहिल्यांदा रिप्रेसर प्रोटीन तयार होतं. रिप्रेसर प्रोटीन तयार झालं की ते ऑपरेटरला जाऊन बाइंड होतं आणि मग आपल्याला जीन एक्सप्रेशन झालेलं बघायला मिळत नाही. नॉर्मली इट इज स्टॉप, नॉर्मली हे स्टॉप झालेलं बघायला. क्लिअर, लक्षात राहील ह्या गोष्टी. आपण बघूया की ह्या एखाद्या ओपेरॉन मध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे जीन असतात. देयर कॅन बी द मेनी डिफरंट टाइप्स ऑफ जीन्स. लक्षात ठेवा अनेक जीन असू शकतात आणि जर अनेक असतील तर त्याला पॉलिसिस्ट्रॉनिक असं म्हणायचं. काय म्हणायचं, अनेक जीन असतील तर पॉलिसिस्ट्रॉनिक. इफ दे आर इंटरप्टेड विथ प्रमोटर अँड ऑपरेटर, प्रमोटर आणि ऑपरेटरनं जर इंटरप्ट झालेले असतील तर एकाच एमआरएनए मध्ये काय असतील, अनेक जीन प्रेझेंट असलेले बघायला. बट इन दिस केस the genes are not interrupted with the promoter and operator and therefore this is the monocystronic. हा प्रकार मोनोसिस्ट्रॉनिकचा आहे. पण एकापेक्षा जास्त जरी प्रोटीन तयार झालेले असले तरी सुद्धा याला मोनोसिस्ट्रॉनिक असं म्हणतात, बिकॉज each gene is controlled by the regulator gene. If regulator gene is present, then and then only there is a two different kinds of दोन वेगळ्या प्रकारचे जीन कधी कन्सिडर करतो आपण, ऑपरेटर जर वेगळे असले बरोबर, किंवा प्रमोटर जर वेगळे असेल. एकच जर प्रमोटर सगळ्यांसाठी लागत असेल तर आपण त्याला सिंगल जीन कन्सिडर करणार, बट इट विल रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ 3 डिफरंट प्रोडक्ट्स. म्हणून जर इथून सुरुवात झाली की एकदा का ऑपरेटरला क्रॉस केलं की बाकीचे सगळे जीन एक्सप्रेस होतात, एकच फक्त होत नाही. या तिन्हीपैकी कुठलाही एक होत, सगळे जीन, बिकॉज दे आर सिक्वेन्शियली अरेंज्ड इन सच अ वे दॅट देयर इज नो एनी डिस्कंटिन्युटी. तिथं कुठल्याही प्रकारची डिस्कंटिन्युटी नाहीये आणि म्हणून तिन्हीच्या तिन्ही प्रोटीन तयार केलेले बघायला मिळतात. बघूया याच्यामध्ये आपल्याला काय काय लक्षात येत आहे बघा. आपण जरा लिहून घेऊया. पहिला सगळ्यात महत्वाचं काय आहे, पहिला सुरुवात कशापासून होते, रिप्रेसर. काय होते, रिप्रेसर, म्हणून मी त्याला स्टार्ट रिप्रेसर. दुसरा आपल्याला काय, प्रमोटर. काय, प्रमोटर. Repressor gene is a part of a gene which produce a repressor protein. Repressor का म्हणायचं, it is a part of a gene which produce a repressor protein and stop the gene expression. Gene expression काय करतो तो, stop करतो. Promoter, it is a part of a gene where RNA polymerase binds. काय म्हटलं मी, RNA polymerase कुठे बाइंड होतं, प्रमोटरला बाइंड होतं. आपण याच्या अगोदरही बघितलं, ट्रान्सक्रिप्शन बघत असताना त्याला प्रमोटर गरजेचं होता. ठीक आहे. तिसरी गोष्ट आपल्याकडे लक्षात येते, ओ रिजन आहे, दॅट इज अ ऑपरेटर. ऑपरेटर इज अ रिजन ऑफ अ जीन विच इज जस्ट बिफोर द स्ट्रक्चरल जीन, which is just before a structural gene, and that allows binding of a repressor protein or controller protein. Operator
आता रिप्रेसर प्रोटीन्स बाइंड होतील का तिथं इंड्युसर प्रोटीन सुद्धा बाइंड होतील. आता ऑपरेटरची दोन वेगळ्या प्रकारची कामं असतात डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ अ जीन. दे allows the binding of a repressor protein or they allows the binding of a inducer protein. काय म्हटलं मी, एक रिप्रेसर प्रोटीनला बाइंडिंग अलाउ करत असेल किंवा इंड्युसर प्रोटीनला बाइंडिंग अलाउ करत असेल. इंड्युसर वेगळा आहे, इथं आता इनहिबिटर आहे. हा आय फॉर द इनहिबिटर. कधी कधी असाही प्रश्न विचारला इन लॅक ओपेरॉन. आता आपण इथे कॉन्सेप्ट बघतोय लॅक्टोज ओपेरॉनची कॉन्सेप्ट बघतोय. लॅक ओपेरॉन, बरोबर, लॅक ओपेरॉन कॉन्सेप्ट. आता लॅक ओपेरॉन कॉन्सेप्ट मध्ये आय जो आहे दॅट इज नॉट अ इंड्युसर जीन, इट इज अ रिप्रेसर जीन. रिप्रेसर इनहिबिटर विच इनहिबिट्स द जीन एक्सप्रेशन. जीन एक्सप्रेशन इनहिबिट करणारा जो आहे तो इनहिबिटर. क्लिअर. पण त्यानं जे प्रोटीन तयार केलं जातं त्याला त्या प्रोटीनला काय म्हणायचं, रिप्रेसर असं. इथं जरा थोडासा गोंधळ आहे कशाचा, टर्मिनॉलॉजी. नाहीतर तुम्ही रिप्रेसिबल असं म्हणा, तर हे काय इंड्युसिबल आहे. इंड्युसिबल काय, इंड्यूस केलं जातं म्हणून इंड्युसिबल. ठीक आहे. आता बघूया ऑपरेटर म्हणजे हा ऑपरेटर कोणाला, जे प्रोटीन रिप्रेसर जीन पासून तयार होईल ते कुठं बाइंड होतं, ऑपरेटरला बाइंड होतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपल्याला तीन वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चरल जीन असलेले बघायला काय असतात, स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीन्स, ऑल दीज थ्री, गॅलॅक्टोसाइडेज, बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज अँड गॅलॅक्टोसाइड ट्रान्सऍसिटिकेज किंवा सिम्पली ट्रान्सऍसिटिकेज, अशा तिन्ही प्रकारचे जीन आपल्याला इथं असलेले बघायला. बघा, repressor is a part of a gene present at the start or at the beginning of the gene and which produce a repressor protein. Repressor ला काय म्हटलं आपण, प्रोटीन तयार करतो. कसलं प्रोटीन तयार करतं, रिप्रेसर प्रोटीन तयार करतो. आणि हे प्रोटीन कुठे जाऊन बाइंड होतं, ऑपरेटरला. काय म्हटलं मी, ऑपरेटरला बाइंड होतं. लक्षात ठेवा. आता आपण एक कॉन्सेप्ट आहे, हे काय मी सगळ्या हे तीन चार गोष्टी लक्षात आल्या का. रिप्रेसर कुठला आहे, प्रमोटर कुठला आहे आणि ऑपरेटर कुठला आहे, स्ट्रक्चर जीन कुठला आहे, हे फक्त लक्षात ठेवायचं. कोण कोणाच्या पाठीमागे एवढं फक्त डिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. पहिल्यांदा रिप्रेसर असतो. रिप्रेसर इज फॉलोड बाय प्रमोटर, प्रमोटर इज फॉलोड बाय ऑपरेटर, ऑपरेटर इज फॉलोड बाय स्ट्रक्चर जीन. आणि याच्यामध्ये अजून एक कॉन्सेप्ट असलेला बघायला मिळतो, दॅट इज द इंड्युसर. कुठला असतो कॉन्सेप्ट, इंड्युसर. Because it is an inducible operon. हा ओपेरॉन कसला आहे, इंड्युसिबल ओपेरॉन आहे. ठीक आहे. इंड्युसर कोण असतो, लॅक्टोज. इंड्युसर कोण आहे, लॅक्टोज. लॅक्टोज कोण आहे, इंड्युसर. ठीक आहे. इंड्युसर. आता बघा इकडे लक्ष द्या, हा शब्द आपल्याला लक्षात अंडरस्टँड करायचा. सेट ऑफ अ जीन, सेट ऑफ अ जीन. This complete structure, repressor, promoter, operator and structural gene together called as a operon. काय म्हटले, हे सगळ्यांना मिळून एकत्र काय म्हटलंय, ओपेरॉन असं म्हटलं. These are the different parts of a DNA which are responsible for regulation and expression of a complete gene or set of a gene. ठीक आहे. आपल्याकडे हे तीन जीन आहेत असं म्हटलं, गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज आणि ट्रान्सऍसिटिकेज. ह्या सगळ्यांचं रेग्युलेशन करण्यासाठी जीन असतात. रेग्युलेटर जीन असतील, स्ट्रक्चरल जीन, दोन्ही प्रकारचे जीन्स आहेत. ह्या सगळ्यांना मिळून काय म्हणायचं, ओपेरॉन असं म्हणायचं. क्लिअर. ओपेरॉन हा शब्द कसा तयार झाला, तर ऑपरेटर होतो. ऑपरेशन म्हणण्यापेक्षा ऑपरेटर बघा, ऑपरेटर काय करत असतोय, प्रत्येक जणाला एकमेकांना कनेक्ट करून देत असतो. ठीक आहे. कनेक्ट करून देत असतो. काय असतं, ऑपरेटर काय असतं, कनेक्ट करून देत असतो. समजा जर जीन एक्सप्रेस करायचं असेल तर तो कुठून होत केला जातो, ऑपरेटर वरती अवलंबून असतो. ऑपरेटरला जर रिप्रेसर बाइंड नसेल तर ऑपरेटर म्हणतो ओके यू कॅन कॅरी ऑन. लगेच त्या आरएनए पॉलिमरेजला कॅरी ऑन. बघूया नॉर्मल कंडिशन मध्ये आणि वेगवेगळ्या कंडिशन मध्ये हा जीन एक्सप्रेशन कसं होतं ते बघूया, म्हणजे तुम्हाला अजून कॉन्सेप्ट क्लिअर.
आता पहिला, when there is a no lactose, lactose absent असेल. ठीक आहे. आता पहिली कंडिशन आपण काय करतोय, नो लॅक्टोज कंडिशन. नो लॅक्टोज फर्स्ट अंडरस्टँड काय करणार आहे, आपल्याकडे लॅक्टोज नाही, बरोबर. नो लॅक्टोज कंडिशन किंवा इंड्युसर, लॅक्टोजला आपण काय म्हणलं, इंड्युसर. इंड्युसर इज ऍब्सेंट. देन व्हॉट हॅपन्स, नॉर्मली RNA polymerase comes and binds to the promoter. बघा, RNA polymerase पुढे काय येतं, पुढे कुठे बाइंड होतं, प्रमोटर रिजनला. And it is responsible for the transcription of I gene. I gene चं काय करतं, ट्रान्सक्रिप्शन. समजा हे इथं आहे, ट्रान्सक्रिप्शन करत काय होणार याचा, mRNA तयार होईल, बरोबर. कोणाचा, I जीनचा. इनहिबिटर जीन, इनहिबिटर जीन ह्या mRNA पासून काय होईल, प्रोटीन तयार, बरोबर. प्रोटीन तयार, and that protein is a repressor. काय प्रोटीन आहे, रिप्रेसर. बघा, रिप्रेसर, रिप्रेसर जीन पासून किंवा इनहिबिटर जीन पासून काय तयार होणार आहे, प्रोटीन तयार होणार आहे. and that protein is a repressor or inhibitor. त्याला दुसरं नाव काय म्हणायचं, inhibitor. then what happens, this inhibitor protein immediately goes and binds to the operator region. कुठं जाऊन बाइंड होतं, ऑपरेटर रिजन. ऑपरेटर रिजनला बाइंड होतं, ऑपरेटर रिजनला बाइंड होतं. क्लियर. when it binds to the operator region, this RNA polymerase इथपर्यंतच होतो आणि इकडं पुढे जातो, कारण तिथं गती होतं. because this repressor protein bound to the operator region inhibits the movement of a RNA polymerase. काय करतं हे, RNA polymerase ची फॉरवर्ड मूवमेंट जी आहे ती काय केली जाते, इनहिबिट केली जाते किंवा स्टॉप केली जाते. ठीक आहे. RNA polymerase जस्ट रेल्वे सारखं असतं. काय असतं, रेल्वे सारखं, बरोबर. आणि तिथं मध्ये मध्ये रेल्वेच्या पटरीवरती काहीतरी अडचणी निर्माण झालेल्या, अडथळे निर्माण झाले. रेल्वे काय करते, थांबते, कारण तिथे काहीतरी समोर आहे. साधं एखादं जनावर जरी आडवं गेलं आणि ड्रायव्हरला दिसलं तर रेल्वे थांबवतो ड्रायव्हर. तसं RNA पॉलिमरेज काय होणार आहे, थांबणार. RNA पॉलिमरेज ऑपरेटरच्या अगोदरच थांबलं म्हणून जीनचं ZYA किंवा लक्षात ठेवण्यासाठी झिया असं म्हटलं तरी चालेल, झा आणि स्लो म्हणायचं झिया. ठीक आहे. असा प्रकारचा सिक्वेन्स महत्वाचा लक्षात ठेवायचा, असा सिक्वेन्स असतो, उलट सुलट करायचं नाही. ठीक आहे. तर हे जीन एक्सप्रेस होतील का, नाही होत. ठीक आहे. म्हणून यांचं एक्सप्रेशन नो एक्सप्रेशन, नो एक्सप्रेशन. बघा, एक्सप्रेशन झालं का, नाही. when there is a presence of a repressor and when there is a absence of a inducer. इंड्युसर म्हणजे लॅक्टोज जर नसेल तर जीन एक्सप्रेशन होतं का, नाही. क्लिअर. एक कॉन्सेप्ट लक्षात आला का. बघा काय होतं, प्रमोटर रिजनला आरएनए पॉलिमरेज बाइंड होतो. प्रमोटर रिजनला आरएनए पॉलिमरेज बाइंड झाल्या आरएनए पॉलिमरेज काय करतं, पहिल्यांदा कशाचं ट्रान्सक्रिप्शन करतं, रिप्रेसरची किंवा इनहिबिटर जीनचं, आय जीनचं एक्सप्रेशन करतं किंवा ट्रान्सक्रिप्शन करतं. आय जीनचं ट्रान्सक्रिप्शन झालं काय तयार होतं, रिप्रेसर प्रोटीन तयार होतं. ते रिप्रेसर प्रोटीन कुठे जातं, ऑपरेटरकडे जातं आणि ऑपरेटरला बाइंड होतं. ऑपरेटरला बाइंड झाल्यामुळं जे आरएनए पॉलिमरेज आहे इट विल नॉट प्रोसीड फॉरवर्ड. इट विल बी, इट्स मूवमेंट विल बी ब्लॉक्ड. त्याची मूवमेंट काय केली जाते, ब्लॉक केली जाते. अँड देअरफॉर नो जीन एक्सप्रेशन. क्लिअर. बघा आता दुसरी सिच्युएशन कशी असते, आता ही सिच्युएशन बदलतो.
ह्या सिच्युएशन मध्ये दुसरी सिच्युएशन आपल्याला लक्षात येईल. काय सिच्युएशन दुसरी? देयर इज अ प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज. लॅक्टोज आपल्याकडे प्रेझेंट आहे. ज्या वेळेस लॅक्टोज प्रेझेंट असते दॅट लॅक्टोज, लक्षात ठेवा, लॅक्टोज ऍक्ट्स ॲज अ इनहिबिटर ऑफ अ रिप्रेसर. काय म्हणतो मी? इनहिबिटर ऑफ अ रिप्रेसर. रिप्रेसरचं इनहिबिशन करण्यासाठी ती महत्वाची असते. कशी महत्वाची असते? व्हेन देयर इज अ लॅक्टोज, दिस लॅक्टोज इज कन्वर्टेड इनटू द अलोलॅक्टोज. कशात कन्वर्ट केली जाते? अलोलॅक्टोज. दोन लॅक्टोज मॉलिक्यूल एकत्र आणले जातात आणि हे दोन लॅक्टोज मॉलिक्यूल कुठे जाऊन बाइंड होतात? दे बाइंड्स विथ अ रिप्रेसर. बाइंड्स टू रिप्रेसर. लक्षात ठेवायचं. रिप्रेसर कधी आहे लक्षात? सिच्युएशन लक्षात ठेवा. व्हेन देयर इज अ लॅक्टोज प्रेझेन्स ऑफ अ इंड्युसर. इंड्युसर प्रेझेंट आहे. इंड्युसर प्रेझेंट असला की इंड्युसर काय करतो? रिप्रेसरला बाइंड होतो. मग रिप्रेसर काय होतं? नॉर्मली रिप्रेसरची प्रोसेस काय असते? रिप्रेसरचं काम काय असतं? इट हॅज टू गो टू द ऑपरेटर अँड बाइंड्स. बट बिकॉज इंड्युसर हॅज बाउंड टू द repressor and therefore repressor can't bind to the operator. बघा काय होतं? आता माझ्या हातामध्ये खडू आहे. माझा हात काय आहे? रिप्रेसर आहे. रिप्रेसर. हा रिप्रेसर काय करतोय? डस्टर हातात. रिप्रेसर काय करतोय? डस्टर हातामध्ये घेतो. पण ज्यावेळेस माझ्या हातामध्ये खडू आहे त्यावेळेस मी हे घेऊ शकतो का? डस्टर हातात घेऊ शकतो का? नाही, आय कांट. म्हणजे हा काय झाला? इंड्युसर. हा काय झाला? इंड्युसर. इंड्युसर असल्यामुळं रिप्रेसरला बाइंड झाला. रिप्रेसर कांट बाइंड टू द ऑपरेटर रिजन अँड सो देयर इज अ नो स्पीड ब्रेकर फॉर द आरएनए पॉलिमरेज. आणि आरएनए पॉलिमरेज काय होतं? इट विल मूव up to the end of a gene and therefore there will be the expression of all three genes. ठीक आहे? सगळ्या तिन्ही जीनचं एक्सप्रेशन कधी होणार आहे? ज्या वेळेस हा सगळा आरएनए पॉलिमरेज काय होईल? ट्रान्सक्रिप्शन करेल. कशाचं? ZYA जीनचं ट्रान्सक्रिप्शन करेल. क्लिअर? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा कोणाचा रोल आहे? अलोलॅक्टोजचा. अलोलॅक्टोज काय करेल? रिप्रेसरला बाइंड होईल and therefore repressor will not be able to bind to the operator and therefore there is a gene expression. क्लिअर? तर अशा साध्या सिंपल दोन गोष्टीमध्ये लॅक्टोजचा रोल कसा असतो हे आपल्याला लक्षात आलं. क्लिअर? सो दिस जीन एक्सप्रेशन गोज ऑन and there is a formation of a protein. All three different types of protein. हे तिन्ही प्रोटीन आपल्याला प्रेझेंट. आता दुसरा छोटासा कॉन्सेप्ट आहे. तर बेस लेवल ऑफ एक्सप्रेशन. बेस लेवल एक्सप्रेशन कधीही लक्षात ठेवायचं. हे जे परमिएज असतं, परमिएज हे कमीत कमी क्वांटिटीमध्ये एक्सप्रेस झालेलं असतं आणि त्याच्यामुळं लॅक्टोज नसलं तरी सुद्धा, म्हणजे लॅक्टोज सुरुवातीला नसलं म्हणून तुम्ही म्हणाल की परमिएज असल्याशिवाय जीन एक्सप्रेशन लॅक्टोज आतमध्ये येत नाही आणि लॅक्टोज जर आतमध्ये नाही आलं तर जीन एक्सप्रेशन कसं होतं? बरोबर. त्याच्यामध्ये ऑलवेज परमिएज जे असतं ते थोड्या प्रमाणात प्रेझेंट असतं. बेस लेवल असते. पण ते इन्क्रीज करायचं झालं तर त्याच्यासाठी लॅक्टोज लागतं. लॅक्टोज आतमध्ये थोडं आलं की तो जीन एक्सप्रेस करणार, पुन्हा परमिएज तयार होणार, पुन्हा परमिएजची संख्या वाढणार. म्हणजे समजा की सेल आहे, सेलच्या आतमध्ये काय करायचं? लॅक्टोज घ्यायचंय. त्याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला? परमिएज नावाचा एन्झाइम लागणार आहे. बरोबर. नॉर्मली एक असतं असं समजा. बेस लेवल काय असतं? एक असतं आणि इथं लॅक्टोज भरपूर आले. बरोबर. हे काय करणार? आतमध्ये येणार, जीन एक्सप्रेशन वाढणार. जीन एक्सप्रेशन वाढलं की काय? परमिएज वाढलं, पुन्हा परमिएज इथं बाइंड होणार, पुन्हा लॅक्टोज आतमध्ये येणार, पुन्हा परमिएज वाढणार. अशा पद्धतीने वाढत राहतं. जीन एक्सप्रेशन वाढत राहतं. बरोबर. पण मिनिमम एक परमिएज आपल्याला इथं शिल्लक राहिलेलं बघायला, अशा प्रकारचं की जीन एक्सप्रेशन आपल्याला असलेलं बघायला. सो दिस कॉन्सेप्ट इज अ ओपेरॉन कॉन्सेप्ट आणि ही लॅक्टोज मेटाबॉलिझम मध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळं त्याला काय म्हणायचं? लॅक्ट ओपेरॉन असं म्हणायचं. क्लिअर? लक्षात राहील. सो दिस इज अबाउट द
operant concept of a gene expression. ठीक आहे. आता आपण इंड्युसिबल जीन एक्सप्रेशन बघितलं, तसंच रिप्रेसिबल जीन एक्सप्रेशनची काही एक्झाम्पल असतील तर तुम्ही जराशी सर्च करायची इंटरनेटवरती वगैरे कधी तुम्ही गेला तर ती सर्च करा आणि नंतर त्याच्यामध्ये काय असतं ते आपण जरासं लक्षात घ्या. ठीक आहे, आपण थांबू. थँक्यू.